61वा अध्याय, अध्याय 61, त्याचं 3रं वचन वाचूया आपण. उसकी 3री आयत को हम पढ़ेंगे. यशाया याचा 61 अध्याय 3रं वचन. सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. यशायाह नबी की किताब 61वां अध्याय 3री आयत को पढ़ेंगे. और सिय्योन के विलाप करने वालों के सिर पर की राख दूर करके सुंदर पगड़ी बांध दो, कि उनके विलाप दूर करके हर्ष का तेल लगाओ, और उनकी उदासी हटाकर यश का ओढ़ना उड़ाओ, जिससे वे धर्म के बाण वृक्ष और यहोवा के लगाए हुए कहलाए, और जिससे उसकी महिमा प्रकट हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर एकदा बोलतो, आपण किती वेळा ऐकायचे? परमेश्वर एक बार कहते हैं, 2 बार सुनना है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से शेजारा सांग, तुला 2 वेळा ऐकायचे. अपने पड़ोसी से क्या आपको 2 बार सुनना है. तुला 2दा ऐकायचे, 2 कान दिले. आपको 2 कान दिए, 2 बार सुनना है. झोपू नकोस. सोए नहीं. जर तुला मुक्ती पाहिजे, अगर आपको मुक्ति चाहिए, जर तुला सुटका पाहिजे, आपको छुटकारा चाहिए, तर वचनच आहे जे तुला सुटका देणार. वचन ही आपको छुटकारा देगा. नाचून माझी सुटका होणार नाही. नाच के आपको छुटकारा नुसतं देगा. वाळलं हालेलुया म्हणून मी सुटणार नाही. हालेलुया करके वाळलं प्रेज द लॉर्ड म्हणून मी सुटणार नाही. कहके भी छुटकारा. वाळलं चर्चला येऊन मी बाहेर येणार नाही. कले से आके छुटकारा. पास्टरला भेटून मी सुटणार नाही. पासवान को मिल के आपको मी छुटकारा. वचन ऐकल्याने, वचन सुनने से, डबल ऐकल्याने, 2 बार सुनने से, ग्रहण केल्याने, उसे ग्रहण करने से, आत्मसात केल्याने उसे ग्रहण करने से माझी सुटका आहे. मेरी छुटका है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से. वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की प्रभु येशूला अभिषेक केलाय. कशासाठी? वचन यहाँ पर कहता है यीशु मसीह को अभिषेक किया है. किस लिए किया है? पहिलं वचन सांगतं 61, प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भस्म भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंद मोचन विधित करावे, यासाठी परमेश्वराला, प्रभु येशूला अभिषेक करण्यात आलेला आहे. पहली आयत में लिखा है प्रभु यीशु मसीह को इसलिए उनके ऊपर अभिषेक किया है. प्रभु यहोवा का आत्मा मुझ पर है, क्योंकि यहोवा ने सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया, और मुझे इसलिए भेजा कि मैं खेदित मन के लोगों को शांति दूं, के बंदियों के लिए स्वतंत्रता का और कैदियों के लिए छुटकारे का प्रचार कर सकूं. 3रं वचन सांगतं, सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. 3री आयत कहती है, और सिय्योन के विलाप करने वालों के सिर पर की राख दूर करके सुंदर पगड़ी बांधो, कि उनके विलाप को दूर करके हर्ष का तेल लगाओ, उनकी उदासी हटाकर यश ओढ़ना उड़ाओ, जिससे वे धर्म के बाण वृक्ष और यहोवा के लगाए हुए कहलाए, और जिसमें उनकी महिमा प्रकट हो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपण प्रत्येकाने प्रभु येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्वीकारले. हम सब ने यीशु मसीह को अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया है. इथं जर कोणी आहे की ज्याने अजून स्वीकारलेलं नाहीये, त्याच्यासाठी नाही बोलत आहे मी, पण ज्यांनी पण परमेश्वराला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारले, तो परमेश्वर असं म्हणते की त्याला आपल्यासाठी, आपलं शोक दूर करण्यासाठी, आपलं काय म्हणायचं, म्लान जीवन बदलण्यासाठी त्याला अभिषेक झाला. यहाँ पर वो लोग जिन्होंने अपने उद्धारकर्ता के रूप में परमेश्वर को ग्रहण नहीं किया, वरन उनके लिए जिन्होंने यीशु मसीह को अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया है, ताकि वो यहाँ के दुखियों का दुख दर करे, जो बंदी है उनको बंधुआई से निकाले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की स्तुति हो. तुम्ही गॅरंटी आहात परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये आहे? क्या आपको गारंटी है परमेश्वर की आत्मा आपके अंदर है? तुम्हाला गॅरंटी आहे परमेश्वराने मला तारण दिले? क्या आपको इस बात की गारंटी कि परमेश्वर यीशु मसीह ने आपका उद्धार किया है? प्रेज द लॉर्ड. जर तो माझ्या आत्म्यामध्ये आहे, अगर वो मेरे आत्मा में जर है, तो माझ्या शरीरामध्ये आहे, मेरे शरीर में है, तर माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स काय आहे? मेरे जीवन में समस्या क्यों है? तो विषय आपला. आज हमारा वो विषय है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझ्यासाठी काय पाहिजे त्याला माझ्याकडून? परमेश्वर को मुझसे क्या चाहिए? का मी त्रासामध्ये आहे? क्यों मैं ऐसे दुख में हूँ? इतक्या मोठ्या सामर्थ्य परमेश्वराला स्वर्गातून माझ्यासाठी खाली पाठवलेल्या या गोष्टीवर माझा विश्वास आहे. कि इतने बड़े सामर्थ्यशाली परमेश्वर सिर्फ उनको मेरे समस्याओं से निकालने के धरती पर भेजा कि मी पापातून बाहेर यावं म्हणून त्याला अभिषेक झाला. मैं पाप से बाहर निकले इसलिए उनका अभिषेक किया है. मी पृथ्वीवर आशीर्वादित जीवन जगावं म्हणून त्याला अभिषेक झाला. तुम्हें आशीषित भरा जीवन जो इसलिए उन्हें अभिषेक किया है. म्हणून तो मारला गेला, इसलिए वो मारे म्हणून तो मारला गेला,
गेला, गाड़े गए, म्हणून तो तिसऱ्या दिवशी उठला. इससे 3 दिन बाद त्या उठे. सगळ्यावर माझा विश्वास आहे. इन सब के ऊपर मेरा मग मी विश्वास प्रॉब्लेम मध्ये काय आहे? है. मैं समस्या में क्यों हूँ? सगळ्यात मोठं कारण चिंता. उसका सबसे बड़ा कारण है चिंता. हालेलुया. हालेलुया. आज आपण पाहणार आहोत की चिंता हा विषय आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाऊ शकतो. आज हम देखेंगे चिंता ये विषय हमारे जीवन में हमें कहाँ लेके जा रहा है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से सुनिए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर माझा नवीन जन्म होऊन पण माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहे, त्याचं कारण आहे चिंता. मेरा नया जीवन होने के बावजूद मेरे जीवन में अगर समस्या है तो उसका कारण है चिंता है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से सुनिए. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से सुनिए. बाइबल आपल्याला सांगतं पहिले पेत्र 5:7 मध्ये, पवित्र शास्त्र कहता है पहला पत्रस अध्याय उसका 5 और 7वां वचन. पेत्राचं पहिले पत्र पहला पत्रस 5वा अध्याय 5वा अध्याय 7 वचन वाचा. कोणीतरी सापडलं पटकन तर. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. काय सांगते वचन? त्याच्यावर तुम्ही आपली अर्धी चिंता टाका. तुमचं बायबल काय सांगतं? परत एकदा मोठ्याने. सर्व चिंता. सर्व चिंता. सर्व चिंता. मोठ्याने म्हणा. सर्व चिंता. सर्व म्हणजे अर्ध नव्हे. हालेलुया. शेजारा सांग सर्व चिंता. सारी चिंता. परत एकदा इकडच्याला पण सांग सर्व चिंता. सारी चिंता. स्वतःला सांगा सर्व चिंता. सारी चिंता. चिमटा काढून सांगा सर्व चिंता. मी नाही सांगत आहे. मैं नहीं कह. मला तुमचे प्रॉब्लेम देऊ नका. मेरी आपकी समस्या मुझे पर मी चिंतेविषयी बोलत आहे. मैं चिंता के बारे में बात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चर्च तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नाहीये, तुम्हाला बिल्ड करण्यासाठी आहे की चिंता परमेश्वरावर कशी कलीसिया से आपके जो चिंता है उनको क्षमा कीजिए. कलीसिया आपकी समस्याओं को कम करने के लिए नहीं, बट उससे आपको सामर्थ्य से खड़ा करना है, इसलिए कलीसिया है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण चर्च शोधत आहे, मला समस्येतून कोण बाहेर काढेल. आपण देवाचा व्यक्ती शोधत आहे, मला तो बाहेर कसा काढेल. पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र आत्मा यासाठी दिलाय की तो आपला आत्मा असा बिल्ड करतो, असा उभा करतो की आपण चिंतेपासून बाहेर येऊ शकतो. कलीसिया हम ढूंढते या पासवानों को ढूंढते कि जो हमें इस समस्या से निकाले, लेकिन यीशु मसीह जो है वो हमें चिंताओं से निकाल के हमें सामर्थ्यशाली बनाए. हालेलुया. 7वां वचन सांगतं त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. काय कारण? कारण तो तुमची काळजी घेतो. पहला पत्रस 5 उसका 7वां है आयत. अपनी सारी चिंता उस पर डाल दो क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहित आहे चिंता ही काळजीमध्ये बदलते. क्या आप जानते हो जो चिंता है वो एक काळजीमध्ये बदलते. काळजी. ख्याल. नाही. काळजी घेणं. किसी का ध्यान रखना है. चिंता है वो उसमें बदल जाता है, किसी का ध्यान रखना है. प्रेज द लॉर्ड. आणि काळजी ही भीतीमध्ये बदलते. और वो ध्यान रखना है वो डर में बदल जाता है. हालेलुया. हालेलुया. काय म्हटलं मी? चिंता काळजीत बदलते. चिंता है वो जो एक ध्यान रखने में जर बदल जाता तुम्ही है. तुमची चिंता प्रभू येशू ख्रिस्तावर टाकणार नसाल तर ती चिंता काळजीमध्ये बदलते आणि काळजी भीतीमध्ये बदलते आणि ती भीती तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते. अगर आप अपनी चिंता यीशु मसीह पे नहीं डालेंगे तो वो ध्यान देने में बदलती है और वो ध्यान देना एक डर में बदल जाता है. और डर हमें डिस्ट्रॅक्ट करता है. और डर हमें विचलित करता है, भटका देता है. एक हालेलुया. नवीन जन्मलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला सैतान हरवू शकत नाही. जर तुम्ही तुमची चिंता येशूवर टाकाल तरच तुम्ही विजयी जीवन जगू एक शकता. नया जीवन जिसने जिया है, पुनर्जन्म पाया है, उस व्यक्ति को शैतान नहीं भटका सकता अगर आपने अपनी चिंताओं को यीशु मसीह पे डाला है. तो आपल्याला हरवू शकत नाही म्हणून तो आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो. शैतान हमें हरा नहीं सकता, इसलिए वो हमें भटकाता है, भरमाता है. हालेलुया. हालेलुया. तो आपल्याला हरवू शकत नाही. वो हमें हरा नहीं सकता. अजिबात. ज्याचा पुनर्जन्म झालाय, नवीन जन्म झालाय ख्रिस्तामध्ये, त्याला हरवणं अशक्य आहे. फक्त म्हणून तो आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो. एक नया जन्म लिए हुए मसीह को हराना शैतान के लिए असंभव है. चर्चमध्ये लोक अशाच प्रकारे डिस्ट्रॅक्ट होतात. कलीसिया में लोग कई बार इस तरह से भटकाते, भरमाए जाते हैं. भरमाई जाते. हालेलुया. हालेलुया. आणि डिस्ट्रॅक्शन आपल्याला पराभवाकडे घेऊन जातो. भरमाना हमें एक नाश की ओर या पराभव की ओर लेके जाता है. प्रेज द प्रभु के लॉर्ड. नाम म्हणजे चिंता किती भयंकर आहे हे आज परमेश्वर आपल्याला सांगणार आहे. चिंता कितनी भयानक है प्रभु हमसे बात म्हणून कर त्याला रहा है. 365 वेळा बायबलमध्ये लिहून ठेवलंय. व्यू इसलिए
इसलिए 365 बार पवित्र शास्त्र में लिखा है कि मत डर। काय म्हणजे भिवू नको म्हणजे काय? डर मत मतलब क्या है उसका? चिंता करू नको. चिंता मत करो। हालेलुया. हालेलुया. भिवू नको म्हणजे काय? डरो मत मतलब क्या? आतमध्ये चालले धुसू 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 आणि तोंड कसं दिसतंय, पण त्याला 365 वेळा काल येऊन ठेवलंय. त्याची इच्छा आहे चिंता करू नकोस. परमेश्वर ने 365 बार पवित्र शास्त्र में लिखा है, इसलिए वो कहते हैं कि भिवू चिंता नको मत। या शब्दाचा मुख्य अर्थ आहे चिंता करू नको. डर मत इसका अर्थ ये है कि आप चिंता मत करो। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की चिंता काळजी, काळजी भीती, आणि भीती डिस्ट्रॅक्शन मध्ये बदलते आणि तुम्ही देवाने सांगितलेल्या कामापासून परावृत्त होता. जैसे मैंने कहा चिंता है वो ख्याल रखने में बदल जाता है, वो ख्याल रखना डर में बदल जाता है, वो आपको भरमाने लगता है। तुमचं हृदय बिघडतं, आपका जो हृदय है वो बिगड़ जाता तुमचे है, विचार भटकतात, आपके विचार भटक जाते तुमचं हैं, कुटुंब डिस्ट्रॅक्ट होतं, आपका परिवार तुमच्या जीवनामध्ये अशांती येते, जीवन में अशांति आ आणि जाती ती है, अशांती और वही अशांति तुम्हाला भीती देते, आपको डर देती है, आणि ती भीती वही डर तुमचं जीवन खराब करते, आपका जीवन खराब कर आणि देता म्हणून है। आत्महत्या होतात. इसलिए सुसाइड ऐसे लोग आत्महत्या करते हैं। हालेलुया. हालेलुया. आत्महत्या अशीच होत नाही. पण- चिंता सुरुवात होते, चिंता काळजीमध्ये बदलते, काळजी भीतीत जाते, भीती डिस्ट्रॅक्ट करते, आणि मग माणूस म्हणतो आता काय नाही, आता संपलं, मी आत्महत्या करतो, नाही तर घर सोडून जातो. लोग इन सुसाइड करते हैं या घर छोड़ के जाते हैं क्योंकि उनकी जो चिंता होती है वो ध्यान में रखने में बदल जाती है, वो उसमें डर में, और वो हमें पूरी रीति से भरमा देती है, इसलिए लोग आत्महत्या या सुसाइड करते Praise the Lord. प्रभु के नाम। चिंता ही डिमॉनिक आहे. चिंता जो होती है वो शत्रु की ओर से है, शैतानी है। कधी पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण तुम्हाला चिंता वाटते ते डिमॉनिक आहे. जब भी आप चिंता करेंगे आप समझे कि वो शैतानी चीज है, सैतानाकडून आलेली गोष्ट आहे, शैतान की ओर से आई हुई चीज है, आणि आपण त्याच्या विरोधात करतो. परमेश्वराने आपल्याला सांगितले भिवू नको, तुझी सर्व चिंता माझ्यावर टाक, कारण मला तुझी काळजी आहे. पण आपल्याला उलट करायची सवय, आपल्याला सगळं डोक्यावर घेऊन बसायचं. हमें उसके विरुद्ध जाना है। परमेश्वर ने जैसे वचन कहा कि तुम्हारी सारी चिंताओं मुझ पे डालो, लेकिन हम उल्टा कर देते हैं, अपनी सारी चिंताओं को जसं मी म्हटलं, तो तुम्हाला पराभव नाही करू शकत, जैसे मैंने कहा शैतान आपको पराभव नहीं, म्हणून तो आपको तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो. इसलिए वो आपको भरमाता है, त्याचं हत्यार तुमच्यावर चालतं, उनका हत्यार आपके ऊपर कारण चलता तुम्ही है, चिंता करणारे क्योंकि आहात, हम चिंता करने वाले तुम्ही हैं, काळजी करणारे आप आहात, ज्यादा ख्याल रखने आणि वाले तो हैं, तुम्हाला अतिशय भयानक अवस्थेमध्ये घेऊन जातो, आपको भयंकर स्थिति में लेके जाते की हैं, जिथं तुम्हाला डोकं कुठेतरी भिंतीला आपटावं असं वाटतं. जहाँ आपको लगता है अपना सर दीवार में पटक किती दो। लोक अशा परिस्थितीमध्ये आहेत. कैसे लोग ऐसी परिस्थिति से गुजर रहे मी हैं। हात नाही वर केला तरी देवाचा आत्मा खूप महान आहे. आप अपने हाथ में ऊपर मटक उगाच वचन परमेश्वर की आत्मा नाहीये. है, वो ऐसे वचन लेके उगाच नहीं तो आता त्याच्या है, लोकांशी बोलत ऐसे लोग नाहीये, लोगों से बात नहीं कर कारण तो पवित्र आत्मा आहे, वो पवित्र आत्मा आणि है, अंतःकरणातला भेद त्याला समजतं. हृदय के भेद उन्हें त्याला जानते हैं, लोकांची गरज माहितीये, लोगों की जरूरत उन्हें त्याला जानते लोकांना हैं, नेमकं काय पाहिजे हे लोगों समजतं, को क्या चाहिए वो आणि म्हणून समझते तो हैं, सांगत आहे आज इसलिए वो कह रहे हैं सर्व चिंता देवावर टाक, सारी चिंता परमेश्वर को स्वतःसाठी बता काय ठेवू दो, नकोस, अपने लिए कुछ मत रखो, आणि जर तू ठेवशील अगर आप अपने पास रखोगे तर तू काळजी करशील, तुम और चिंता करने लगोगे, तू भीतीत जाशील, तुम डरने लगोगे, तू डिस्टर्ब होशील, तुम भरमाने लगोगे, तू डिस्टर्ब हो जाओगे, डिस्ट्रॅक्ट होशील. तुम भरमाने जाओगे। चिंता ही सैतानाला दरवाजा उघडा करून देते. चिंता शैतान को दरवाजा खोल देती है। हालेलुया. हालेलुया। प्रेज द प्रभु के नाम की लॉर्ड. स्तुति। तो आपल्याला हरवू शकत नाही, म्हणून तो आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो. हे धार्मिक लोकांना माहित नाहीये. शैतान हमें हरा नहीं सकता, इसलिए वो भरमाता है, लेकिन धार्मिक लोग एक बात नहीं जानते। हालेलुया. हालेलुया। म्हणून पेत्र आपल्याला सांगत आहे सगळी चिंता टाक, इसलिए पत्र समय कहता है कि सारी चिंता डालो, कारण तो तुला हरवू नाही शकत. क्योंकि वो तुम्हें हरा पण नहीं चिंता सकता। तुला भीतीकडे घेऊन जाईल, चिंता तुम्हें डर कर चिंता लेके तुझं जाएगी, जीवन खराब करेल. चिंता तुम्हारा जीवन आणि खराब म्हणून कर प्रभू देगी। येशू ख्रिस्त आला, इसलिए यीशु मसीह त्याला आया, अभिषेक झालाय, उनके ऊपर अभिषेक मला किया, हर्षदायी तेलाचा अभिषेक करण्यासाठी, उनके ऊपर अभिषेक किया, मला आनंदी जीवन देण्यासाठी, मुझे आनंदी जीवन देने के लिए, मला अधिक सामर्थ्यानं मुझे भरण्यासाठी. और सामर्थ्य से भरने पण के तुझी लिए। चिंता लेकिन आपकी चिंता तुला डिस्ट्रॅक्ट करते. आपको डिस्ट्रैक्ट करके भरमा रही है। हालेलुया. हालेलुया। प्रेज द प्रभु लॉर्ड. के नाम की स्तुति। परमेश्वर बोलत आहे, प्रभु आपसे बात कर रहे हैं, परमेश्वर बोलत आहे. प्रभु आपसे बात कर रहे हैं। हालेलुया. हालेलुया। नवीन लोकांची तुम्ही आज चिंता घेऊन आलाय, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. नए लोग जो चिंता लेके आ रहे हैं, आणि प्रभु माझी आपसे खात्री आहे प्रभू तुम्हाला मोकळं सोडणार. हमें निश्चय आज परमेश्वर को तुमच्या ऐसा सगळ्या खाली नहीं चिंता, छोड़ेगा। सगळी काळजी, सगळं भय परमेश्वर काढून आज घेणार, आपकी सारी चिंता डर परमेश्वर आपसे आणि निकालने तो वाले हैं। तुम्हाला आशीर्वाद आणि आनंद वो देणार, आपको आशीषित और आनंद देने वाले कारण हैं, त्याच्याकडेच ते सामर्थ्य क्योंकि आहे. वो सामर्थ तो उनके एक पास मात्र परमेश्वराचे सगळे घेऊ है। शकतो. एकमात्र परमेश्वर वो सारी हे चीजें ओझं त्याला पाहिजे, जो बोझ उनके ऊपर हे है, ओझं घेण्यासाठी त्याला अभिषेक झालाय. बोझ लेने के उनके ऊपर तू अभिषेक डोक्यावर हुआ है। घेऊन बसावं म्हणून नाही, अब अपने सर पे रखो इसलिए तर तू नहीं, आनंदी जीवन आप जगावं. आनंदी जीवन जियो इसलिए। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ती चिंता आपल्याला बेचैन करते. कई बार चिंता में बेचैन कर देती है। हालेलुया. हालेलुया। बेचैन माहितीये बेचैन होना मतलब क्या? आता कसं होईल, अब क्या होगा, आता कसं होईल. क्या होगा? मुलगी शाळेला गेली की सुरुवात आईची. लड़की स्कूल में गई तो माँ की चिंता यहाँ पे शुरू हो गई। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.
कशी येते, कैसे आएगी वो, येते का नाही, आएगी या भी नहीं? नवरा गेला की पति गए तो अगं भैया त्याला माझं बेचैन. इन चीजों को कहते हैं बेचैन होना. हालेलुया. हालेलुया. आणि धार्मिक लोकांना हे शोभत नाही. धार्मिक लोगों को ये बात नहीं शेजारचा. शोभा देती है. अपने पड़ोसी से कहे तुझ्यामध्ये जो मुख आहे आपके अंदर जो है तो मोठा आहे, वो बड़े हैं, तुला शोभत नाही. आपको ये शोभा नहीं देता. ज्याला त्याच्या नावाची जाणीव आहे त्याला तो मुक्त करतो. जिसको उनके नाम की चिंता है या वो तुम्हाला बेचैन होताना लाज वाटली पाहिजे की माझा समर्थी देव माझ्यामध्ये आणि मी काय आहे. आप जब बेचैन होते तो आपको शर्म आनी चाहिए कि आपके अंदर सामर्थ्य डोक्याला घाम फुटलाय, और मेरे मुंग्या आल्यात. मुझे पसीने छूट रहे हैं. प्रेज लॉर्ड. 2 आठवडे नसले की असं गडबड होती. प्रेज लॉर्ड. प्रभू तुम्हाला अभिषेक करत आहे. हालेलुया. हालेलुया. अधिक सामर्थ्य लवकर आणण्यासाठी. Amen. ग्लोरी टू गॉड. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसं मी म्हटलं की चिंता आपल्याला बेचैन करते जैसे का चिंता में बेचैन कर दे आणि बेचैनी आपल्याला इतकं दाबते की आपल्याला असं वाटतं माझ्या डोक्यावर कुणीतरी 100 किलोचं वजन ठेवलं. बेचैन हमें इतना दबा देने की हमें लगता है मेरे सर के ऊपर किसने आणि हे कारण आहे जास्त विचार करण्याचे. ज्यादा हम सोचते किसका ये कारण. हा परिणाम कशाचा आहे. ये किसका परिणाम है? चिंता कुठून येते. चिंता कहाँ से आती है? चिंता विचारांनी येते. हमारे विचारों से आती है. एकाच गोष्टीकडे बघत राहायचं, एक ही चीज के ऊपर हम बात एकच करते हैं. गुरळत राहायचं, एक ही चीज बार एकच बार बडबडत राहायचं, एक चीज बार बार एकच बोलत राहायचं. एक ही चीज बार बार चिंता येते, चिंता आएगी, भीती वाढते, डर लगेगा, डिस्ट्रॅक्ट होतो, हम लोग बर्बाद जाएंगे, सगळं बिघडतं. सारी चीज बिगड़ मग जाती है. तोंड सुटतं, फिर हम बोलने लगते हैं, भांडणं होता, झगड़े होते हैं, मारामारी होती आणि घटस्फोट पण ह्याच्यामुळेच होता. और उसी की वजह से डिवोर्स तक चीजें पहुंच जाती हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति किती है. लोक ह्याला ग्री आहेत. तर तुम्ही हालेलुया म्हणत नाही कारण तुम्ही चिंतेत आहात. आप हालेलुया नहीं करेंगे कि आप अभी भी चिंता बरोबर में हैं. परमेश्वराने तुम्हाला पकडलंय. परमेश्वर ने आपको सही रीति से पकड़ा है. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आठवं वचन सांगतं सावध असा. आठवं वचन कहता है सावधान रहो, सचेत रहो. पहिल्यांदा काय सांगितलंय. सगळी चिंता पहले का है सारी चिंता माझ्यावर टाक. मेरे ऊपर डालो. तुमची काळजी आहे. मुझे तुम्हारा ध्यान है. हालेलुया. हालेलुया. दुसरं वचन सांगतं सावध असा. आठवां वचन कहता है सचेत हो जागे रहा और जागते रहो. ओ हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सावध असा, सचेत रहो, जागे रहा. जागते रहो. तुमचा शत्रू सैतान तुम्हारा विरोधी शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा गरजने वाले सिंह के समान कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. इस खोज में रहे कि किसको फाड़ खाए. हालेलुया. हालेलुया. बघा कुणाला गिळतो माहितीये. किससे फाड़ खाता है वो. चिंता करणारा. चिंता करने वाला. गिळणं सोपं जातं. जो चिंता करते हैं उसे निगलना शैतान के लिए आसान है. तुम्ही जर चिंता देवावर टाकण्याची प्रॅक्टिस असेल. अगर आप चिंता परमेश्वर के ऊपर डालने की अगर आप प्रैक्टिस कर रहे लोकांना हैं. प्रॅक्टिस नाही बरं का. त्यांना स्वतः युद्ध लढायची प्रॅक्टिस आहे. लोक स्वतःची बुद्धी चालवायची प्रॅक्टिस आहे. लोग ज्यादा खुद अपने सामर्थ पे चलने की उन्हें प्रैक्टिस है या वो खुद युद्ध करना चाहते हैं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून चिंतेत आहे. इसलिए वो चिंता में है. आणि चिंता करणाऱ्या व्यक्तीला सैतान सहज गिळू शकतो. चिंता करने वालों को शैतान आसानी से निगल लेता है. परत एकदा सांगते तुम्हाला हरवणं त्याच्या हातामध्ये नाहीये. मैं फिर से आपसे कहती हूँ शैतान को आपको हराना आसान पण तो नहीं तुम्हाला है, डिस्ट्रॅक्ट करतो. लेकिन वो आपको भरमाता तो है, तुम्हाला भीती घालतो. आपको डर लगता है. कारण भीती कोणाकडून आहे. डर कहाँ से है. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे की माझ्या आतमध्ये नेमकं काय चाललंय. आपको अपने आप को जांचना है कि मेरे अंदर चल क्या रहा है. तुमचं हृदयाचं जर काय म्हणायचं प्रोग्रामिंग तुम्हाला समजत असेल. अगर आपका अंतःकरण का जो कार्य है वो अगर आपको समझ में आ रहा है. याचा आवाज वाढवा. जर तुमच्या हृदयाचं प्रोग्रामिंग तुम्हाला कळत असेल अगर आपके हृदय का जो कार्य अगर आपको समझ में आ की रहा मला है, नेमकं काय होतंय मुझे क्या हो रहा है, तर तुम्हाला ट्रीटमेंट करणं सोपं जातं. तो आपको उसके ऊपर उपचार करना आपके लिए आसान हो जाता है. जर तुमची इच्छा आहे की मी माझ्या चिंतेमध्ये मरून जाऊ नये. अगर आपकी इच्छा है कि मेरी चिंता में मर ना जाऊं, जर तुमची इच्छा आहे की माझ्या चिंतेमध्ये मी घायल होऊ नये, अगर आपकी ये इच्छा है कि आपकी चिंता में आप घायल ना हो जाए, तर तुम्हाला तुमची चिंता परमेश्वरावर टाकण्याची प्रॅक्टिस केली तो पाहिजे. आपको अपनी चिंता परमेश्वर पर डालने के लिए आपको प्रैक्टिस है, उसका सराव करना चाहिए. ही प्रॅक्टिस आहे. वो एक प्रैक्टिस है. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी माझं सगळं देवावर टाकलंय. आप ऐसा नहीं कह सकते मैंने सब कुछ मेरे परमेश्वर के ऊपर डाल दिया है. तू डिस्टर्ब का आहेस. तो फिर भी आप क्यों भरमा रहे हो, आप फिर भी डिस्टर्ब क्यों हो रहे हो. का तुम्ही चिंतेत आहात. क्यों आप चिंता में हो. कशाची बेचैनी आहे. किस चीज की आपको बेचैनी है. का तुम्ही घाबरलाय. क्यों आप डर रहे हैं. का तुम्ही डिस्टर्ब आहात. क्यों आप डिस्टर्ब है. का तुम्हाला सगळं काही दिसत नाही. आता पुढचं काही दिसत नाहीये. सारी आपको आगे की चीजें दिख नहीं त्याचं रही. कारण आहे इसका कारण है तुला प्रॅक्टिस नाहीये चिंता
परमेश्वरावर टाकायची. आप चिंता परमेश्वर पर डालने की आपको प्रैक्टिस है, सराव नहीं है. मी परत एकदा सांगते, तुम्हाला प्रॅक्टिसच तुम्हाला करू शकते. मैं फिर से बताना चाहती हूँ, आपको प्रैक्टिस ही करनी पड़ेगी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. इंग्लिश हालेलुया. सरावच माणसाला परफेक्शन कडे नेतो. वही सराव ही आपको उस परफेक्शन की ओर लेके जाता है, सिद्ध बना देता है. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रभूच्या राज्यात चालणं, प्रभू आपल्या बरोबर चालणं म्हणजे नेमकं काय माहितीये, तुमचा हार्ट प्रोग्राम आहे. चिंता परमेश्वराची बरोबर टाकायला तुम्हाला माहितीये. याचा अर्थ असा, तुम्ही देवाबरोबर चालणार. प्रभु के राज्य में चलना मतलब कि अपनी सारी चिंताओं को परमेश्वर के ऊपर डालना है. जो भी आपका कार्य है वो परमेश्वर के ऊपर डालना है. यही परमेश्वर के साथ चलना है. चर्चला दर रविवारी जातो म्हणजे देवाबरोबर चालतोय असं इससे हर रविवार आने इसका मतलब ये नहीं कि आप परमेश्वर के साथ चलें. हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणतोय म्हणजे देवाबरोबर चालतोय असं होत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड कहेंगे इसका मतलब ये नहीं कि परमेश्वर 40 दिवस उपवास करतोयस म्हणजे तू देवाबरोबर चालतोयस असं होत नाही. उपवास करे इसका मतलब ये नहीं कि परमेश्वर के साथ चल रहे. तुला चिंता देवावर टाकायचं माहितीये, तू देवाबरोबर चालणार. चिंता आपको परमेश्वर पर डालना आपको मालूम है, तब आप परमेश्वर के साथ चल रहे हैं. प्रेज लॉर्ड. समजतंय तुम्हाला? आप समझ रहे हैं? ही बायबल स्टडी आहे. ये पवित्र शास्त्र का अध्ययन ही है. ही बायबल स्टडी आहे. पवित्र शास्त्र का अध्ययन. तुला जर तुझी चिंता परमेश्वरावर टाकायची बुद्धी परमेश्वराने दिली तर तुझ्यासारखा विजयी माणूस नाही. अगर आप अपनी चिंता परमेश्वर पर डालने की अगर प्रभु ने आपको बुद्धि दी है, तो आपकी चिंता आपके जैसा अच्छा परमेश्वर का इंसान नहीं हो सकता. प्रेज लॉर्ड. आपण ख्रिस्ती लोक आहोत. हम मसीह लोग हैं. आणि आपल्या देवाचं नाव गाजवण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. परमेश्वर का नाम ऊंचा उठाने की जिम्मेदारी आपकी और मेरी. आपल्या देवाचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी तुझ्यावर आणि माझ्यावर आहे. परमेश्वर का नाम बदनाम ना. आणि चिंता करणारे धार्मिक लोक देवाचं नाव खराब करत आहेत. जो धार्मिक लोग हैं वो परमेश्वर का डोक्यावर घेऊन बसणारे धार्मिक लोक देवाला नाव ठेवत आहेत. के ऊपर जो बोझ लेके चलते वो परमेश्वर के नाम को बदनाम करते हैं. आपल्याला प्रकाश आणि मीठ म्हटले. हमें जगत की ज्योति और नमक कहा. माझ्या जीवनातलं रेस्टलेसनेस बघून, मेरे जीवन का जो मैं बेचैनी देखकर कुटुंब काय म्हणत असेल, हमारा परिवार क्या कहेगा. तुम्ही तुमच्या घराचे पुढारी आहात. आप अपने घर के पुजारी हो या मुखिया हो, आहात. क्या आप हो. प्रेज लॉर्ड. प्रभु की नाम की स्तुति. आई आपल्या घराची पुढारी, जो माँ है वो अपने घर की मुखिया. वडील आपल्या घराची पुढारी आहे. पिता अपने घर के मुखिया. आई पुढारी जर त्याला कोणचा पुढारी म्हणायचं. अगर मुखिया ऐसे बेचैन होंगे, उनसे कैसे कहेंगे कि आप मुखिया हो. तुझ्याकडे बघून माझं भी हात पाय काय लागले. आपके तरफ देख के मैं भी डर रहा हूं, मेरे हाथ पैर कांपने लगे. पुढारी त्याला म्हणतात, तो उससे पुजारी या मुखिया उसे हे कहते, घाबरू नकोस, वो कहते डर मत, माझा देव माझ्या बरोबर आहे, मेरा परमेश्वर मेरे साथ, काही होणार नाही, कुछ नहीं होगा. मी सगळं त्याच्यावर टाकले मैंने सब कुछ उनके आणि मला माहितीये, मुझे मालूम है माझ्यासाठी तो मार्ग काढणार आहे. वो मार्ग खोलने वाले हैं. तोंड नुसतं बोलणार नाही, बोलूंगा नहीं, माझी कृती पण सामर्थ्य मेरा असणार. कृति भी उसके लिए सामर्थ्य त्याला म्हणतात पुढारी. उसे कहते मुखिया. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता तुम्ही जागृत राहणार आहे. तुमच्या घरामध्ये तुमची ऍक्शन बघता. अब आपको सचेत रहना अपने घर में जो आप कार्य कर रहे हैं. तो पिढ्या तुमच्याकडे बघत आहेत. पिढ्या तुमच्याकडे बघत आहेत. आपकी जो जनरेशन है वो आपकी ओर देख रही है. पिढ्या तुमच्याकडे बघत वो आहेत. आपकी ओर देख रही है. तुम्ही पिढ्यांसाठी काय पेरताय याचं लक्ष द्या. अपने आने वाले पीढ़ियों के लिए लेकर तुमच्याकडे बघून नेमकं काय म्हणतात त्याचं लक्ष द्या. आपके बच्चे आपके और देखकर क्या करे उसके ऊपर ध्यान दीजिए. तुझ्याकडे बघून लेकरांनी म्हटलं पाहिजे की खरंच याचा देव सांभाळतो. आपकी तरफ देखकर बच्चों को कहना चाहिए कि सच में इनका परमेश्वर माझ्या आईचा संभाळतो. खूप मोठा विश्वास आहे. मेरे माँ को बहुत बड़ा माझ्या विश्वास, बापाचा खूप मोठा विश्वास आहे. पिता का बहुत ज्यादा आणि विश्वास. त्याच्याकडे बघून मला धैर्य येतं. उनकी तरफ देख के मुझे वो धीरज आता. तुमच्याकडे बघून लेकरं पण, आपकी तरफ देख के बच्चे से डर ना जाए. आई बाप पण बिघडलेत. वो माता पिता भी बिगड़ गए कारण तुम्ही चिंतेत, क्योंकि आप चिंता में हैं. तुम्ही देवावर चिंता सोपवलेली नाही. आपने अपनी चिंताएं परमेश्वर को तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. लेकिन आज आपके लिए आज अच्छा जर तुम्ही समाचार ऐकत आहात आता लेकर या आज आप यहाँ पर सुन रहे परमेश्वर हैं. तुमची चिंता परमेश्वर आपकी चिंता आणि निकालने तुम्हाला वाला ते है. दृढ आणि सामर्थ्य हृदय अगर देते. आपको सामर्थ्य और तुम्हाला हृदय दे तुमचं रहे हृदय कसं प्रोग्राम करायचं ते आप शिकवते. अपना हृदय कैसे कार्य कैसे करना है वो आणि आपको जर आज सिखाता तू है. हे शिकलास अगर आज आपने सीखा तर तुला पुढारी म्हणून आदर मिळणार आहे. तो आपको पुढ़ारी करके वो आपको औहदा मिलेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द आपके नाम की स्तुति हो. युनिके आणि जी तिमोथीची आई आणि आजी होती, तिमोथी की जो माता थी और उनकी जो दादी थी, त्या तिमोथीमध्ये विश्वास कुठून आला होता? उस तिमोथी के अंदर विश्वास कहाँ से आया? आई आणि आजी. उनकी माता और उनकी दादी से. तुम्ही काय ट्रान्सफर करताय? आप कौन सी चीजों को अपने बच्चों में डाल रहे हैं? तुम्ही काय ट्रान्सफर आप करताय? क्या ट्रांसफर कर रहे हैं? तुमची लेकरं तुमच्याकडे बघून काय घेताय? आपके बच्चे आपके और देख के क्या ले रहे हैं? एटीएम मध्ये काय भरलंय? एटीएम मध्ये काय भरलंय? एटीएम में क्या भरा है? लेकरांनी काय काढायचं? बच्चे क्या निकालेंगे? बाप चिंता करतोय, क्या पिताजी चिंता कर आई रहे हैं? दिवसभर डोकं धरून बसली आई दिन भर सर लेके आणि हालेलुया हालेलुयाच म्हणती. सिर्फ हालेलुया शिकराबा शिकराबा रबा 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 रबाच म्हणती. सिर्फ अन्य भाषा पण में बाहेर बात करते हैं. कमी न झालीये. लेकिन
कुछ आ नहीं रहा है, कारण सांगू, उसका कारण क्या जे है? हृदय जो हमारा हृदय है त्याला देवावर टाकायची सवय नाही. उसे परमेश्वर के ऊपर सौंपने की आपको आदत नहीं म्हणून है. पेत्र तुला सांगत इसलिए आहे, पत्रस आपको कह रहे आपली हैं सर्व चिंता अपनी सारी चिंता माझ्यावर टाक, मेरे ऊपर डालो, मला तुझी काळजी. मुझे तुम्हारा ध्यान है. हालेलुया. प्रेज लॉर्ड, उनके नाम की स्तुति प्रेज हो. लॉर्ड. उनके नाम की स्तुति. परमेश्वराला तुमची काळजी आहे. परमेश्वर को आपकी चिंता है. मत्तयाचं पुस्तक मत्ती रचित सुसमाचार 12वा अध्याय 12वां अध्याय 43 वचन उसका 43 वचन काय सांगतं? अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जळ स्थळी फिरत राहतो, परंतु त्याला मिळत नाही. हालेलुया. जब अशुद्ध आत्मा मनुष्य में से निकल जाता है तो सूखी जगहों में विश्राम ढूंढने फिरता और पाता नहीं. प्रेज लॉर्ड. अशुद्ध आत्मा ज्यावेळेस माणसातून निघतो त्याला विसावा पाहिजे. अशुद्ध आत्मा जब इंसान से निकलते तो वहाँ पर कहीं पर उसके ठहरने के लिए जगह. ऐकत आहात? क्या आप सुन रहे? सुन रहे हो? क्या आप सुन रहे? हालेलुया. अशुद्ध आत्मा ज्यावेळेस माणसातून निघतो तो विसावा शोधतोय. जब अशुद्ध आत्मा इंसान से निकलते तो कहीं पर विश्राम का म्हणून जगह. ज्या वेळेस पण तुम्ही चिंतित आहात, जिस समय आप चिंता में तुम्ही हैं, काळजी करत आहात, ध्यान ज्यादा है, तुमच्यामध्ये भीती आहे, आपके अंदर डर तुमच्या है, पाठीमागे तो आत्मा काम करतो. आपके पीछे वो आत्मा कारण कार्य त्याने करेगा. तुझ्यावर येऊन विसावा घेतला. क्योंकि वो उन्होंने आपके ऊपर आके विश्राम म्हणून किया है. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, इसलिए यीशु मसीह के सगळं माझ्यावर टाक, सब कुछ मेरे ऊपर त्याला सौंपो. तुझ्यामध्ये अधिकार नाहीये. उसे आपके ऊपर काय अधिकार तो नहीं है. तुमच्यामध्ये विसावा घेत आहे? क्योंकि वो आपके अगर विश्राम तुम्ही कर रहे हैं, सैतानाचं पात्र होत आप आहात. शैतान का पात्र बन रहे हैं. आजच सगळं त्याच्यावर टाका. आज सारी चीजें परमेश्वर के त्यानं ऊपर डालो. क्रूसावर बलिदान ह्यासाठीच दिलं उन्होंने सारे अभिषेक को इसलिए दिया की है तुझ्यावर काही ओझं नसावं. कि आपके ऊपर कोई बोझ ना हो. हालेलुया. हालेलुया. पण लोकांना सवय झालेली आहे. लेकिन लोगों को ये आदत है, देवपाणी त्याला गाडीत घेतलंय परमेश्वर ने अपनी गाड़ी में आणि ले लिया गाडीमध्ये माणूस डोक्यावर घेऊन बसला और गाड़ी में वो अपने सर के ऊपर बोझ लेके चल रहे हैं आणि प्रार्थना पण करतोय और दुआ भी कर रहे हैं, आणि हालेलुया पण म्हणतोय हालेलुया भी कह रहे हैं, आणि रबाराबा पण म्हणतोय, अन्य भाषा में भी बात कर रहे हैं, शिकाभराला पण म्हणतोय. अन्य भाषा में बात कर रहे पण हैं. काहीच जमलं नाही. कुछ नहीं हो रहा है. माशी पण हाल ना, मक्की भी नहीं हिल रही, डोंगर पण धडधड दिसत नाही. गिरते हुए नहीं देख रहा है. म्हणजे चिंता किती डेंजर आहे. मतलब चिंता कितनी भयानक है. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आज तुम्हाला त्या चिंतेतून फ्री करत आहे. प्रभु आपको आज जर उस चिंता तुमचा से विश्वास आहे तर फ्री तुम्ही करें. स्वीकारणार का प्रभू तुम्हाला मुक्त अगर करणार. आपको विश्वास है कि प्रभु आपको मुक्त करने वाले हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चिंतात असलेला माणूस तुम्हाला माहितीये परिस्थिती बिघडवतो. जो चिंता में मनुष्य वो परिस्थिति को भी बिगाड़ देता है. त्याच्याकडून डिसिजन रॉंग घेतले जातात जर तुम्ही उससे चिंतेत असाल. गलत निर्णय लिए जाते अगर आप चिंता में हैं. चिंता माणसाला भीती त्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. चिंता आपको डराती है, वो गलत निर्णय लेने के लिए आपको सगळ्या बाबतीत त्याचे चुकीचे निर्णय असतात. हर एक चीजों में उनके निर्णय कारण गलत तो होने चिंता लगते हैं. करतो. क्योंकि वो चिंता कर रहा है. तो सगळी परिस्थिती बिघडवतो. वो सारी परिस्थिति म्हणून जर बिगाड़ तुम्ही देता है. तशा अगर असाल आप ऐसे हैं, तर आजच सगळं देवावर आज टाका. ये सारी चीजों को प्रभूला म्हणा हे परमेश्वर सगळं तुला घे. प्रभु से कहे प्रभु मला सब कुछ मोकळं आपको कर. दे, मुझे मुक्त कीजिए. पण आपल्याला मोकळं नाही माहिती. लेकिन हमें खाली नहीं होना है. आपल्याला सगळं डोळ्यापुढे झालं पाहिजे. हमें सब कुछ अपने आंखों के सामने हाताने घडलं पाहिजे. अपने हाथों से करना मला है. समजलं पाहिजे तिकडे काय चाललंय. मुझे समझना चाहिए कि वहाँ मला क्या हो रहा जाणून है. घ्यायचंय तो व्यक्ती माझ्याविषयी काय करतोय. वो व्यक्ति मेरे बारे में तो क्या मला कह मदत रहा है. करणारा चालू आहे का त्याची प्रोसेस. क्या मेरी मदद करेगी. हे मला जाणून घ्यायचंय. ये मुझे जानना है. त्यामुळे मी बेचैन आहे. इसलिए मैं बेचैन हूँ. आणि तुझी बेचैनी आपकी बेचैनी सगळ्या परिवाराला बिघडवते. सारे परिवार को बिगाड़ देती है. आजच प्रभूवर तुमचं सगळं ओझं टाका. Amen. आज अपनी सारी चिंताओं को परमेश्वर के ऊपर डालिए. त्याला तुमची काळजी. उन्हें आपकी चिंता है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड. प्रेज द प्रभु के नाम की लॉर्ड. स्तुति. तुम्ही शिकत आहात. क्या आप सीख रहे हैं. प्रभूचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. प्रभु की आत्मा आपसे बातें कर रही है. 6:1 म्हणते वचन सांगतं आपल्याला, मी काय करू सिस्टर, माझ्या ते होतच नाही, माझ्याकडून माझ्या डोक्यातून जातच नाहीये. मी किती प्रयत्न करतो, किती प्रार्थना करतो, माझ्या पाक तोंड दुखायला लागतं, मी बोलतोय पण माझ्या जीवनामध्ये मला काही चालता दिसत नाही. या ठिकाणी फिलिप्पियरास 4 अध्याय आणि 6 वचन आपल्याला सांगतं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी बडबड करत राहा. फिलिप्पियों की किताब बायबल काय सांगते. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 वचन. फिलिप्पियों की किताब 4 अध्याय उसका 6वां वचन कहते हैं, किसी भी बात की चिंता मत करो. किसी भी बात की चिंता मत करो. हालेलुया. जरा सांग, कशाविषयी किसी भी बात की. कशाची तरी कर. असं नाही ना, किसी के तो पर ऐसा नहीं. नाही बायकोची कर, नहीं पत्नी की नाही आईची जरा केली तर या चालेल. माता की थोड़ी की तो भी चलेगा. काय सांगितलं. क्या लिखा है वहाँ पर. काय सांगितलंय. वहाँ पर क्या लिखा है. मी बोलत आहे का. मैं कह रही हूँ पवित्र वचन तुम्हाला आज्ञा देते पवित्र वचन आपको आणि आज्ञा आपण देता है. आज्ञेच्या विरुद्ध वागतो क्या हम आज्ञा की आज्ञा के आणि विरुद्ध लोकांना हम मात्र जीते स्वार्थ हैं और लोगों को सांगतो सुवार्ता सिखा रहे हैं. आणि आपल्यामध्ये शून्य ढकलते. और हमारे अंदर कुछ नहीं है. हालेलुया. हालेलुया. तो म्हणत आहे, कशाविषयी ही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना
हा मोठ्याने वाचूया, सगळेजण सांगती. वाचूया. कशाविषयी चिंता करत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची अंतःकरणे, आपके जो हृदय है, तुमचं हृदय, आपका हृदय, तुमचे विचार, आपके विचार शांती यावी असं वाटत असेल, उनको शांति चाहिए. अगर आपको प्रार्थना आणि आभार प्रदर्शन, तो प्रार्थना और धन्यवाद के साथ विनती, प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रार्थना और निवेदनों के साथ, धन्यवाद के साथ अपने निवेदन परमेश्वर के सामने. चिंतेमध्ये माणसाला माणूस पाहिजे असतं. पुढं मी बोलतो तू ऐक. बडबड 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 बडबड. असं झालं, असं करता होतं, असं झालं होतं, तसं झालं होतं. आता तुला माहितीये का? बायबल सांगते प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासह तुझी मागणी मला कळव. जब हम चिंता में रहते हैं तो हमें इंसान चाहिए, बट ऐसा नहीं है. वचन कहता है जब तुम्हें प्रार्थना और निवेदन, धन्यवाद के साथ अपने निवेदन परमेश्वर के सामने रखो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला माहिती तुम्ही प्रार्थना कशी करता. मैं जानती हूँ टाइमिंग लावून प्रार्थना असते. समय लगाकर आप प्रार्थना करून बाहेर आला तरी हेच चालू आप प्रार्थना करके आते हैं तो भी कुछ ना कुछ सोच रहे. तोपर्यंत प्रार्थनेत बसायचंय जब तक आपको प्रार्थना में जोपर्यंत हृदयामध्ये शांती येत नाही. जब तक आपके हृदय में शांति नहीं किती आती. वेळ लागेल? कितना समय लगेगा? घड्याळ बंद करून ठेवायचं. घड़े, वो अपनी घड़ी उसको बंद त्याला कर, बघायचं योग तास झाला माझा, उसकी तरफ ना देखिए कि 1 घंटा हो गया, आणि तरी पण शिकारावा चालू आहे. फिर भी मैं अन्य भाषा पण में बात डोक्यावरची चिंता अजून गेलेली मेरे सर नाही, की कारण चिंता तू नहीं. प्रार्थनाच व्यवस्थित केलेली जब नाही. दुआ सही तरीके से हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस पण माझं हृदय बिघडायला चालू जिस समय मेरा होतं, हृदय बिगड़ना मला शुरू होता समजतं हे चालू झालंय है, मुझे समझ आता. रहा है कि कुछ ना कुछ हो रहा है. हे सगळे डोक्यावर बसायला लागले. ये सारी चीजें मेरे सर के लगेच ऊपर आ चर्चमध्ये गई. यायचं, जल्दी से हमें आना, बायबल उघडायचं, शास्त्र को प्रार्थना पढ़ना, करायची. दुआ करनी. जोपर्यंत ते शांत होत नाही, जब तक वो शांत नहीं ते होता, ओझं निघून जात नाही, तब तक वो बोझ निकल नहीं तोपर्यंत बाहेर पडत जाता, नाही. तब तक बाहर नहीं निकलना है. मग तुमच्या समोर उभी आहे. आज मैं आपके सामने हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आत गेले बाहेर येत आहे. आप अंदर जाते तर हैं. टिंग टोंग. हॅलो, इम्पॉर्टंट फोन कॉल आहे आणि माझ्या जीवाला चैनच नाही. आता मी काय करू? काय नको करू. प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासह तुझी मागणी परमेश्वराला कळव. म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुझे मन, तुझे विचार प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई राखेल. अपनी सारी चिंताओं को परमेश्वर के ऊपर डालो और धन्यवाद और आभार के साथ अपने जीवन को परमेश्वर को सौंपो, ताकि परमेश्वर की शांति जो सारी समझ के परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों के समीप यीशु में सुरक्षित रहे. तुम्हाला हे शिकायचंय. ये आपको सीखना है. हे असंच होत नाही. ऐसे ही वो नहीं आपल्याला तो प्रॉब्लेम आला की एखादी मीटिंग अटेंड करायची, हमें वो प्रॉब्लम है. कोई अगर मीटिंग त्या है, देवाच्या सेवा करून डोक्यावर हात ठेवून घ्यायचा परमेश्वर के दास को अपने सर के ऊपर हाथ आणि रखो डोक्यात टेन्शन घालवायचं. और अपने टेंशन निकाल दो. पण गेलंय का? गया है क्या? किती मीटिंग झाल्या साताऱ्यात? कितने मीटिंग्स हुए साथ या में? वर्षभरामध्ये तुम्ही किती अटेंड केल्या? पूरे साल भर में आपने अजून कितने पण समारोह प्रेशर अटेंड किए? निघालेलं नाहीये. अभी भी वो आपको दर्शन नहीं मिला. त्याचं कारण काय आहे? इसका कारण क्या है? तुला तुझं हृदय प्रोग्राम करायची माहिती नाही. आपको अपना हृदय वो कार्यशील तुला देवाचं वचन फॉलो करायचं माहिती नाहीये. वचन को फॉलो तुला प्रार्थना आणि आभार प्रदर्शन कसं करायचं माहिती नाहीये. और धन्यवाद के साथ कैसे त्यामुळे जीवन तू को रखने वाले भीतीमध्ये आहेस, क्योंकि आप डर में तू हैं, काळजीमध्ये आहेस, चिंता में है, तू टेन्शन मध्ये आहेस, टेन्शन में है, तू सगळं बिघडून ठेवलंय. सारी चीजों को बिगाड़ के तुला रखा है. आजच सगळं ओझं प्रभूवर द्यायचं. Amen. आज ही आपको सारा बोझ मी खरं परमेश्वर सांगते, पर रखना है. परमेश्वराला तुमची काळजी मैं आहे. सच में कहती हूँ परमेश्वर जर की तुम्ही चिंता करते ऑप्शन हैं. ठेवून काम करा, अगर आप कुछ विकल्प रख के काम कर रहे हैं, जर ऑप्शन ठेवून काम करा, आप कुछ विकल्प रख के काम कर रहे हैं, माझ्या बुद्धीनं मी हे सॉल्व करेन, मेरी बुद्धि से ये मैं कर देव म्हणून करत राहा. परमेश्वर कहेंगे करते रहो. पण ज्या दिवशी सगळं संपेल, जिस दिन सब कुछ खत्म हो तुमचे जाएगा, प्रयत्न सगळे संपतील, आपके सारे प्रयत्न खत्म हो जाएंगे, त्यावेळेस मात्र या. उस समय फिर आप आएंगे. त्यावेळेस तुम्ही प्रार्थना आणि आभार प्रदर्शन करा. उस समय मी गॅरंटी देते, 1 सेकंदाचा सुद्धा परमेश्वर विलंब लावत नाही. तुमच्या हृदयामध्ये शांती येते. मैं आपको गारंटी देती हूँ, उस समय जब आप प्रार्थना धन्यवाद के साथ परमेश्वर के सामने निवेदन रखेंगे, एक क्षण में आपकी सारी समस्याएं सुलझ जाएंगी. केअरलेस आणि केअर फ्री याच्यामध्ये फरक आहे. केअरलेस निष्काळजी, ज्याला काळजीच नसते. कोई चिंता है ही नहीं. लोकांना आज इच्छा आहे की तुम्ही काळजी करावी. लोगों की आज इच्छा है कि आप चिंता नवऱ्याची करो. इच्छा आहे बायकोला समजावं पैसा कुठून येतो. पति की इच्छा है पति से वो समझे कि वो पैसा काळजी कर, मी किती त्रासात आहे बघ. तुम
चिंता करो मैं कितने उस संकट से या बायकोची इच्छा आहे नवऱ्यानं काळजी करावी. पत्नी की इच्छा है कि जो पति है किती वो त्रास चिंता लागतो करे. स्वयंपाक करायला. मुझे कितनी तकलीफ होती है वो खाना तू बनाने टेन्शन में. घे. आप वो टेंशन लो. पण देव म्हणतो काळजी करू नका. परमेश्वर कहते हैं चिंता मत करो. हालेलुया. 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 तू कशी करतेस मला काळजी नाही. मला माहिती आहे माझा परमेश्वर तुला आप योग्य कैसे करो मुझे चिंता नहीं, लेकिन मुझे मालूम है मेरा परमेश्वर तुम्हें वो पण सही. माझं मला घेऊन बसू दे. लेकिन मुझे अपना लेके नाही नाही हिचं सोडून दिलं तर तुझं पण सोड. इसका छोड़ दे, अब अपना भी छोड़ दो. हालेलुया. हालेलुया. आपण उलट करतो. हम उल्टा करते हैं. आपण हिचं सोडून देतो काय गरज आहे हिच्याकडे हम बघायची. कहते हैं उसका छोड़ दो. तिला देव सांभाळत मला माहिती परमेश्वर ने आहे. संभाल पण मला पण सांभाळत. लेकिन मुझे कौन तुला संभाला? पण देव सांभाळत. आपको भी परमेश्वर ही संभालेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजतंय? कितने लोग समझ रहे हैं? ये घर की कहानी है. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला इतकं डीप मध्ये कसं माहित सिस्टर? आपको इतने गहरे से कैसे मालूम मला है? प्रॅक्टिस आहे. क्योंकि मुझे आदत है, मुझे सराव है. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड. माझं हृदय प्रोग्राम्ड आहे. मेरा जो हृदय वो कार्यशील है. मला ते कसं सेटल करायचं माहितीये. उसे कैसे स्थिर करना है जरा मालूम फ्रस्ट्रेशन है. वाटल्यावर त्याला कसं कंट्रोल करायचं वचनाने मला माहितीये. उसे कैसे काबू में करना है वचन. ज्यावेळेस ते बिघडतं त्यावेळेस त्याला कसं लाईनीत आणायचं मला माहितीये. बिगड़ते उसे कैसे लाइन में लाना प्रभु है. आज तुला शिकवत आहे. प्रभु आपको आज सिखा रहे हैं. जर तू आजपासून हे करशील अगर आज से आप ये करेंगे, तुझ्यासारखा सुखी प्राणी आपके जैसा सुखी और कोई नहीं घरात होगा. मला नाव आहे सुखी प्राणी आहे. कारण मला काळजीच नाहीये. आप कहेंगे मैं सुखी हूँ क्योंकि मेरे तो कोई चिंता है मी ही नहीं. वचन फॉलो करते. मैं वचनों का लोकांना वाटतं काय बाई आहे. लोगों को लगता है मैं त्याला क्या, काय घेणं तरी काय करणार. मला काळजी नाहीये. मुझे उस चीज की कारण चिंता मी नहीं है, क्या सगळी करें? चिंता परमेश्वर. क्योंकि मेरी सारी चिंता परमेश्वर के ऊपर डाली है. जर हालेलुया. माझी चिंता परमेश्वरवर टाकली नसती तर देवाने मला इथं उभं केलं अगर मेरी चिंता मैंने परमेश्वर के ऊपर नहीं छोड़ी तो परमेश्वर आज मुझे यहाँ पे खड़े नहीं Praise the करते. Lord. प्रभु के नाम. तुमच्या लोकांना सांगण्यासाठी प्रभूने मला उभं केलं नसतं जर मी माझी चिंता त्याच्यावर टाकली अगर मैंने अपनी चिंता परमेश्वर के ऊपर नहीं रखी होती तो आज आपको बताने के लिए परमेश्वर मुझे यहाँ पे खड़ा नहीं करते. हालेलुया. हालेलुया. म्हणून केअरलेस नाही केअर फ्री व्हायचे. आपको चिंता छोड़नी है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की आणि स्तुति. प्रार्थना ही अशी टेक्नॉलॉजी आहे की तुमची चिंता शांत करते. प्रार्थना ऐसी एक तकनीक है कि आपकी सारी चिंता को शांत जोपर्यंत करते. काही शांत होत नाही जब तक आपका हृदय शांत नहीं तोपर्यंत प्रार्थनेच्या खोलीतून बाहेर यायचं नाही. तब तक आप उस रूम से बाहर मत निकलिए. सवय लावा. अपने आप को उसकी किती आदत इम्पॉर्टंट काम डालिए. असू दे. कोई भी जरूरी कारण कार्य की हो. एक स्पेसिफिक चिंता क्योंकि जो पर्टिकुलर चिंता होती है जो तुम्हाला भीतीमध्ये घेऊन जाईल. वो आपको डर में लेके जाती है. ती तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल. वो आपको पूरी रीति से भरमा देगी. तुमचा फोकस हटवेल. आपका जो ध्यान है उसे वो हटा देगी. सगळं बिघडून जाईल. सब कुछ बिगड़ जाएगा. देवाची इच्छा आहे लेकिन परमेश्वर की इच्छा है बाळा अपने बच्चों माझ्यावर टाक. मेरे ऊपर चिंता मी डालो. हाताने मागते तुला. मैं अपने आप से तुम्हें मांग रहा हूँ. Praise the Lord. उनके नाम की स्तुति तो हो. कशासाठी मागते वो तुला. किसने मांग रहे हैं आपसे? त्याची इच्छा आहे तू आनंदी राहा. क्योंकि इच्छा है, उनकी इच्छा है कि आप आनंदी त्याची रहे. इच्छा आहे तू निष्काळजीपणे त्याचा गौरव करावा. उनकी इच्छा है कि आप उन्हें पूरी चिंता छोड़कर उनका गौरव टेन्शन करें. विसरून त्याला महिमा द्यावी. सारी चिंता छोड़कर उनको महिमा मी दो. गॅरंटी देते चिंता आपल्याला देवाकडे नाही नेत. मैं गारंटी देती हूँ चिंता आपको परमेश्वर के पास आपण नहीं लेके जाती. बिरकटलेलो असलो तर आपल्या प्रार्थना पण पोहोचतात का नाही याविषयी आपल्याला शंका हम असते. इधर उधर के भरवाने वाले हैं तो हमारी दुआ शायद परमेश्वर के पास पहुंचेगी भी या नहीं हमें नहीं मालूम. हालेलुया. हालेलुया. म्हणून देव आज तुम्हाला सांगत आहे की चिंता करू. इसलिए परमेश्वर आपसे कह रहे हैं चिंता कि करू. चिंता मत करो. कशाविषयी करू नका. किसी भी चीज की चिंता मत करो. चर्चेशी लोकांना चिंता आहे. कलीसिया के विषय में लोगों को लोक चिंता चालली. कहते हैं जो लोग चाह रहे हैं आता कसं अब व्हायचं. कैसे होगा. आता पास्टर लक्ष देत नाही. पासवान जी ध्यान ही नहीं दे रहे. जाऊ दे ना. जाने दीजिए. परमेश्वर बघून घे. प्रभु देख लेंगे. टेन्शन नाहीये. आप टेंशन मत मला लीजिए. लोक म्हणते, हे बाई हिच्या जाते ना. मुझे लगता है इस इंसान की वजह से कुछ है. मला माहितीये. मुझे मालूम है. मी याचं सगळं त्याच्यावर टाकलंय. मैं इन सारी चीजों को आणि परमेश्वर म्हणून के तुम्ही ऊपर आज पण इथं बसा. इसलिए आज भी आप यहाँ पर बैठे हो. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजून धन्यवाद देऊया का. धन्यवाद. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पेत्र त्या नावेमध्ये कशामुळे हल्ला होता. पतरस नाव में क्यों हिलने लगे. का हल्ला होता. क्यों हिल गया वो. अहो भीती उसके होती. अंदर वो डर था. त्याला काळजी उसे होती. चिंता थी. त्याला चिंता वाटत उसे होती. चिंता लग रही त्याला थी. बोटमध्ये तर बसायला लावले. इधर हमें बोट नाव माझ्याकडे पण ये म्हणतोय. माझ्याकडे पण ये म्हणतोय. मेरे पास भी आने के लिए कहते हैं. आणि पडलो बिडलो म्हणजे और मैं गिर गया तो आणि नाही उचललं मला तर उन्होंने नहीं उठाया तो लागला की डोलायला. इसलिए वो हिलने लगे. Praise the Lord. प्रभु के नाम की पण स्तुति. मला असं वाटतं की वचन असं सांगते येशू ख्रिस्ताने लगेच हात वर काढले. लेकिन मुझे ऐसा लगता है वचन में लिखा है यीशु ने हालेलुया. तुरंत हाथ देकर उन्हें Praise the उठाया. Lord. हालेलुया. बायबलमध्ये सगळी उदाहरणं आहेत आपल्यासमोर. पवित्र शास्त्र में सारे उदाहरण दिए Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति. Praise the Lord. वचन काढूया मत्ती पुस्तक 6 अध्याय. मत्ती रचित सुसमाचार उसका 6वां अध्याय 31 वचन. उसका 31वां वचन.
यूं कहता है, इसलिए तुम चिंता करके यह ना कहना कि हम क्या खाएंगे, क्या पिएंगे या क्या पहनेंगे। Praise the Lord. चिंता आपल्याला काय करायला होती? चिंता में क्या करने लगती है? आता EMI कसे भरायचे? हमें सिखाते हैं EMI कैसे भरेंगे। हालेलुया, हालेलुया। चला बघू हात तुमचे EMI वाले. Praise the Lord, praise the Lord. हालेलुया. आता रेशन कुठून आणायचं? राशन कहाँ से आएगा? आता लेकरांची फी कुठून भरायची? बच्चों की फीस कहाँ से भरूंगा? येशू ख्रिस्त सांगत आहे, यीशु मसीह कह रहे हैं, काय खावे, क्या खाना है, काय प्यावे, क्या पीना है, काय पांघरावे, क्या पहनना है, याच्याविषयी इससे विषय में काय करू नको? क्या मत करो, काय करू नको? क्या मत करो, कारण ही चिंता क्योंकि ये चिंता एवढं सगळं बिघडवणार ये आहे. सारी चीजों को बिगाड़ने वाली है। हालेलुया. हालेलुया। तुझं हृदय जर शांत अगर असेल, आपका हृदय शांत है, तुझं हृदय जर शांत अगर असेल, आपका हृदय शांत तर है, तू अथॉरिटीला धमकावू शकतोस. तो तुम अधिकार को धमका सकते हो। कुणाच्या? किसके? शैतानाच्या. शैतान के। नाहीतर येशूच्या नावात ह्याचं सगळं बिघडलंय. घरात दिडून सगळ्या डोक्यावरती इतके विचार आहेत, सगळा प्रश्नांनी भरलाय, भीतीनं बिघडलाय, वातावरण बिघडलाय. येशूच्या नावात काहीच नाही काम करत. अगर आपका हृदय बिगड़ गया तो यीशु का नाम, यीशु नाम लेके कहोगे तो भी कुछ नहीं होगा। ज्यावेळेस शांती आतमध्ये येते, जब आपके हृदय में शांति त्यावेळेस आएगी, तुम्ही कमांड करता, उस समय आप जब उसको धमकाएंगे, त्यावेळेस तो पळून जातो. उस समय शत्रु वहां से भाग जाए। हालेलुया. हालेलुया. तुझ्या अशांतीमध्ये मच्छर पण हलणार नाही, आपकी अशांति में मच्छर भी पण नहीं, तुझ्या शांतीमध्ये लेकिन आपकी शांति बायबल में सांगतं मोठमोठे नगर जिंकशील. कोई तो शास्त्र कहते हैं बड़े बड़े नगरों को तुम जीतोगे। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो। कशामध्ये गमक आहे? किसमें है ये माझ्या रहस्य? शांतीमध्ये. मेरी शांति में। माझं हृदय शांत असलं मेरा पाहिजे. हृदय शांत होना माझं जरूरी है। हृदय शांत असलं मेरा पाहिजे. हृदय शांत होना कारण जरूरी है, शांत माणूस क्योंकि शांत जो मनुष्य है पावर मध्ये चालतो. वो अपने सामर्थ्य में चलता है। अशांत माणूस अशांत इंसान सगळं बिघडवतो. सब कुछ बिगाड़ देता है। तुम्ही कोणापैकी आहात? आप कौन से लोगों में हैं? परमेश्वर आज तुमचं चेंज करत आहे. प्रभु आपके अंदर आज वो बदलाव लेके तुमचा आए हैं। ट्रॅक चेंज करत आहे. आपका जो ट्रैक तुम्ही है, ह्या उसे change लाईनीतून ह्या लाईन मध्ये येणार कर- आहे. इस लाइन से आप उस लाइन में या जाओ। लाईनीतून या लाईन मध्ये जायचं इस नाही. लाइन से लाइन में आपको नहीं अशा जाना। व्यक्तीपासून लांब ऐसे राहायचं. व्यक्तियों से आपको दूर रहना जर है। तुम्ही लग्न केलं अशा अगर आपने व्यक्तीशी, शादी की है तर ऐसे देव व्यक्ति तुम्हाला से, वाचवो. प्रभु आपको संभाले। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की पण स्तुति देवाची हो। कृपा मात्र सगळ्यांना लेकिन आहे. परमेश्वर की कृपा सबके जर ऊपर तुला है। तुझं चिंता देवावर टाकायची अगर आपको माहितीये, अपनी चिंता तर परमेश्वर असा पर जर नहीं माणूस डालनी, असला ऐसा इंसान होगा तरी तुला देव उभं करेल. तो प्रभु आपको खड़ा करेंगे। हालेलुया. हालेलुया। कारण तुझं लक्ष त्याच्याकडे आहे. क्योंकि आपका नाम परमेश्वर की तुझी ओर है। सगळी चिंता काळजी त्याच्यावर आपकी टाकली. सारी चिंता आपने उनके तुला ऊपर आता डाली है। कशाचंही भय नाही. आपको किसी चीज का डर त्यामुळे नहीं ह्याला है। हलू दे. इसे हिलने दीजिए, त्याच्याकडे बघू नको. उसकी तरफ मत देखो। तू मात्र परमेश्वराच्या आप सामोर अपने जा. परमेश्वर के सामर्थ्य में रहो। प्रभु त्याला शांत करेल. प्रभु ने शांत करे। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। बायबल सांगतो स्तोत्र संहिता 138 8वें वचन. भजन संहिता 138 उसका 8वां वचन। यहोवा मेरे लिए सब कुछ पूरा करेगा। हे यहोवा तेरी करुणा सदा की है और तू अपने हाथों के कार्यों को त्याग न दे। आमेन. आमेन। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। काय सांगताय? परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीच देईल. हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. आमेन. आमेन। हालेलुया. हालेलुया। जर हे वचन देवबापाने बोलून ठेवलंय, लिहून ठेवलंय माझ्यासाठी, तर मी का घाबरायचं? अगर ये वचन परमेश्वर ने लिखा है, वहां पर आपको बोल के रखा है, तो मैं क्यों डरूं? हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। प्रेज द प्रभु लॉर्ड. के नाम की मी जसं स्तुति। म्हटलं, चिंता तुम्हाला काळजीत नेते, काळजी तुम्हाला भयात नेते, भय तुम्हाला टॉर्मेंट करतं, टॉर्मेंट तुम्हाला ओप्रेस करतं, ओप्रेस तुम्ही डिप्रेस होतात, डिप्रेशन तुम्हाला डिस्ट्रॅक्शन मध्ये नेतं आणि तुम्ही आता ओपन टार्गेट आहे सैतानासाठी. मैंने जैसे आपसे कहा कि जो आपका चिंता आपको ज्यादा चिंता करने में डाल देती है, चिंता आपको ज्यादा ध्यान देने में डाल देती है, ज्यादा ध्यान देना आपको डर में बदल देता है, डर आपको भरमाने में लग देता है और आप शैतान के लिए खुली चीज बन जाते हैं। हालेलुया. इतकं सगळं होतं ये सारी चीजें होती है, आणि मग तुम्ही टार्गेट होता, फिर आप एक टारगेट बन जाते हो, सैतानाचं खाद्य होता. शैतान का वो खाना बन सैतान जाते हो। तुमचा ब्रेकफास्ट करतो शैतान आपको ब्रेकफास्ट में खा लेगा। आणि मी धार्मिक आहे. हम कहते हैं हम तो धार्मिक हैं, व्हेरी बॅड. बहुत गलत है। त्याचं कारण काय? उसके कारण क्या है? चिंता करू नको ही सांगितलेली आज्ञा मी पाळली नाही. चिंता मत करो ये दी हुई आज्ञा को मैं नहीं मान रहा मला हूँ। आज देवाला क्षमा मागायची. आज आपको परमेश्वर से क्षमा की मांगनी प्रभु है। तू सांगितलेली गोष्ट मी पाळली प्रभु नाही. आपने जो बात कही उसे मैंने मी पूर्ण लोकांना नहीं किया। सांगितलं को आज, मैंने लोगों को तो कहा चिंता मत करो, पण मी सगळं डोक्यावर घेऊन लेकिन मैं बसले. सब कुछ अपने सर के ऊपर लेके बैठा हूँ। याचा मी पश्चाताप करते. इसके लिए मैं पछतावा करना मला चाहता क्षमा हूँ। कर. मुझे क्षमा करें। मला या सगळ्यातून बाहेर इन काढ. सारी चीजों से मुझे बाहर मी निकालें। सैतानाचा हत्यार नाही होणार. मैं शैतान का हत्यार नहीं बनना तुझं चाहता। सामर्थ्य मैं परमेश्वर का सामर्थ्यशाली आत्मा बनना हालेलुया. चाहता हूं। हालेलुया. हालेलुया. कसा काय दानिएल गुहेमध्ये शांत राहू शकतो?
दानियल उस गुफा में कैसे शांति से बैठा रहा? आराधना करत नव्हता तो, आराधना नहीं कर रहा था, शिकाराबा चाललं नव्हतं, और वहां पर वो अन्य भाषा में बात भी नहीं कर रहा था। प्रेज लॉर्ड, प्रभु के नाम की प्रेज लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति। त्याचं हृदय शांत होतं. उसका हृदय शांत था। काय होतं? क्या था? त्याला माहित होतं प्रोग्राम हृदयाला कसं शांत उसे करायचं. मालूम था हृदय को कैसे शांत करना है। देवाचा माणूस त्या गुहेमध्ये शांत होता, परमेश्वर का दास वहां पर शांत था, म्हणून इसलिए सिंहाला परमेश्वरानं रात्रीसाठी व्हेजिटेरियन बनवलं. सिंह को उस परमेश्वर ने रात को वेजिटेरियन बना दिया। हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तुमच्यावर सिंह गुरगुरत आहे, तुम्ही शिकाराबा चाललंय, अंतःकरण जर तुमचं शांत नाहीये तर तुम्ही त्याचं टार्गेट आता तुम्हाला एका झटक्यामध्ये पंजा मारून फाडून टाकेल. अगर आप शांत नहीं रहे, अगर आपका हृदय बहुत बेचैन है, आप मुंह से अन्य भाषा में बात भी करें तो भी आप सिंह के लिए बख्श बन जाओगे। आपको टारगेट तुला माहिती आहे तुझं प्रोग्राम कसं शांत करायचं हृदयाचं, अगर आपको मालूम है आपको हृदय को आप कैसे शांत, तुला त्याची प्रॅक्टिस आहे. अगर आपको उसका सराव, ज्यावेळेस ते गुरगुरायला लागतं, ज्यावेळेस तुम्हाला बरोबर समजतं, जब वो बुरा रहे, जब आपको ये समझ में ठीक आता आहे, तुम्ही प्रार्थना आणि आभार प्रदर्शनामध्ये घालवता, उस समय आप जब प्रार्थना और धन्यवाद लोकांसाठी बडबड करायची बंद करून देवाबरोबर बडबड करता, साथ बातें बंद करके परमेश्वर के साथ बात, त्यावेळेस तुमचं हृदय शांत होतं आपका हृदय शांत हो जाता आणि है सिंह तुमच्यासाठी व्हेजिटेरियन, और सिंह आपके लिए वेजिटेरियन बन जाता है। त्याला येशूच्या नावात बंद हो म्हणायची गरज पडत नाही, यीशु मसीह के नाम से बंद हो त्याला शिकाराबा करायची गरज पडत उसे नाही, अन्य भाषा में बात करके बोलने त्याला की काहीच जरूरत करायची गरज पडत नाही. कुछ करने की जरूरत बायबल असं सांगत नाही आपल्याला नहीं कहता की है। दानिएलने त्या सिंहाच्या गुहेमध्ये त्याला आज्ञा दिली म्हणून. दानियल वहां सिंह की गुफा में जाके उसे तो शांत होता शांत थे आणि तो व्हेजिटेरियन झाला. और वो वेजिटेरियन बन गया। हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो। तुम्ही आजपासून शांत हृदय प्राप्त करणार. आज आपसे शांत हृदय प्राप्त करने वाले हैं। आमेन, हालेलुया. हालेलुया। जर तो शांत राहून सिंह व्हेजिटेरियन बनवू शकतो परमेश्वर अगर वो त्याच्यासाठी. शांत रहकर परमेश्वर उसके सिंह को वेजिटेरियन बना सकता आपल्याला है। सांगतो तो दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो तर सिंहाच्या गुहेतच नाही टाकायला पाहिजे होतं. अगर वो दिन में 3 बार दुआ करे तो उनको गुफा में डालना ही नहीं होता। असं होणार नाही, संकट येणार आहे, ऐसा नहीं होगा, संकट तो आएंगे, अडचणी येणार आहे, आपके जीवन में अड़चनी तो प्रॉब्लेम्स आएंगी, येणार आहे, समस्या आएंगी। तुझा हार्ट प्रोग्राम असलं पाहिजे. आपका हृदय ऐसे प्रोग्राम होना चाहिए। कसं मेंटेन करायचं तुला कळलं पाहिजे. किस तरह से उसे संभालना है आपको त्या मालूम होना परिस्थितीत चाहिए। तू शांत राहायला पाहिजे. उस परिस्थिति में आपको शांत रहना है। तुझ्यासाठी तो व्हेजिटेरियन होणार. आपके लिए वो सिंह वेजिटेरियन हो जाएगा। बायबल सांगतं पवित्र शास्त्र कहता है याकोबावर याकूब के ऊपर तंत्र मंत्र वहां पर जो तंत्र मंत्र चालत नाही. जादू टोना उसके ऊपर नहीं था। हालेलुया. हालेलुया। कुठलंही हत्यार कोई भी हत्यार इस्रायलावर इस्रायल के ऊपर काम नाही करत. कार्य नहीं मग करता। माझ्यावर का काम करते? मेरे ऊपर क्यों कार्य कारण मी करता है? देवाची आज्ञा मोडते. क्योंकि मैं परमेश्वर की आज्ञाओं को ती तोड़ म्हणजे रही हूं। चिंता करू नको, वचन कहते हैं, चिंता मत चिंता करो, करू नको. चिंता मत कर। हालेलुया. हालेलुया। वरडून कोण बोलते माहितीये? मैं देवाचा आत्मा बोलते. मैं जोर जोर से क्यों बात कर रही हूं? क्योंकि परमेश्वर की आत्मा बात कर रही है। प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो। मी एकदा बोलते, तुम्ही दोनदा ऐकायचे. मैंने एक बार कहा है, लेकिन आपको 2 बार सुनना है। चिंता करायची नाही. चिंता नहीं करनी मला है। वाटतं तुमच्या हृदयामध्ये आतापासूनच पीस, शांती मुझे आहे. लग रहा है आपके हृदय में अभी से वो शांति आ गई है, देवाचा आत्मा उगीचच बोलत नाही. क्योंकि परमेश्वर की आत्मा ऐसे बात नहीं तुमचं करती। माइंड उघडत वो आहे. आपके मन को खोल रहा है, तो तुमच्या चुका तुम्हाला दाखवत आहे. आपकी गलतियों को वो दिखा रहा कुठं है। तुम्ही प्रॉब्लेम केलाय तो तुम्हाला सांगत आहे. अगर आपने कोई गलत कार्य किया तो आपको बता रहा कारण है। की शांतीचा दरवाजा उघडत आहे. शांति का दरवाजा वो खोल आणि रहे तुझं हैं हृदय शांत करत आहे. और वो आपको शांत आणि आता तुम्ही जे काय फेस करत आहात, आप जो भी चीजों का आता तुमच्यावर जे काही संकट आहे, जो भी संकट आपके ऊपर तुम्ही है, दानिएलासारखं उभं राहणार. आपको दानिएल की तरह खड़े होंगे आणि सिंह तुमच्याकडे बघूनच घाबरून और बसणार. सिंह आपकी तरफ देखिए डर के बैठ जाएगा। हालेलुया. हालेलुया। हे घडवतो माझा देव. मेरे परमेश्वर ऐसा करता है। हालेलुया. Praise the Lord. आपल्याला वाटतं माझं प्रॉब्लेम सुटावं. हमें लगता है सिर्फ हमारी समस्या पण फिलिपिकरास आपल्याला काय सांगतो? फिलिपिकरास आपल्याला काय सांगतो? फिलिप्पी की किताब में हमें क्या लिखा है? प्रार्थना आणि आभार प्रदर्शनाचा आपली मागणी देवाला कळव. प्रार्थना और धन्यवाद के साथ निवेदन परमेश्वर के म्हणजे बुद्धी सामने सामर्थ्याच्या पलीकडे असलेलं तुझं काम लगेच होईल. अपने बुद्धि सामर्थ्य के परे जो कार्य है वो तुरंत पूरे हो जाएंगे। असं सांगितलंय. ऐसे लिखा है। काय सांगितलंय? क्या लिखा है? सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती तुझ्यामध्ये. बुद्धि सामर्थ्य के परे जो शांति है वो आपको मिले। तुम्ही शांत, आप शांत, प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लम सारे सॉल्व हो जाएंगे। तुम्ही घाबरला, अगर आप डर गए सगळं बिघडलं. सब कुछ बिगड़ जाएगा। पेत्र पतरस सगळा डुलत होता. वहां पर हिल रहा था, सगळे शिष्य सगळी परिस्थिती बिघडवत होते. सारे चेहरे परिस्थिति को बिगाड़ रहे पण थे। येशू ख्रिस्त यीशु मसीह शांतपणे खाली जाऊन झोपला होता. शांति से वहां पे सो रहे थे। कसं शक्य आहे? कैसे मुमकिन है? तुमचं हृदय शांत असलं. आपका हृदय शांत होना जरूरी तुमचं है। हृदय शांत असलं. आपका हृदय शांत होना त्या जरूरी है। हृदयाला अशी सवय लावा. उस हृदय को ऐसी आदत त्या डालिए, हृदयाला असं प्रोग्राम करा. उसे इस तरह से त्या प्रोग्राम हृदयाला कीजिए, असं मेंटेन करा. इस तरह से उसे बना के की तो रखिए, हल्ला नाही वो पाहिजे. हिला नहीं जाएगा। कुणी नाही करणार.
कैसे नहीं कर कुठला सकता? जगातला पास्टर प्रॉफिट नाही करू शकत दुनिया का तुमच्यासाठी. कोई पासवान या कोई भविष्यवाणी मी guarantee देते मैं तुम्हाला. आपको गारंटी देती हूँ नाही होणार. नहीं होगा. ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक देवाच्या उपस्थितीमध्ये जाता, जब आप खुद परमेश्वर की उपस्थिति तुम्ही में त्याची जाएंगे, प्रॅक्टिस करता, जब उसका तुम्ही प्रैक्टिस ते रेडी करेंगे, करता, वो आप उसे तैयार आता करेंगे, कुठलाही समस्या तुम्हाला हलवू नाही शकत. कोई समस्या आपको हिला नहीं सकती. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रभु के नाम सगळे की शिष्य स्तुती. सामान पाण्यामध्ये टाकत होते, देवाला हलवत होते. उठ बघ, आज तुझं लक्ष नाही का, आज तू झोपलायस का, आणि आम्ही मेलो की. पण येशू ख्रिस्त शांत झोपला होता, त्याचं हृदय शांत होतं. सारे चेले थे, वो सामान फेंक रहे थे, चिल्ला रहे थे, मसीह को उठा रहे थे कि यीशु मसीह वहां पर शांति की क्यों का हृदय शांत है. शांत व्यक्तीचा कमांड परमेश्वर आहे. शांत व्यक्ति जो होता है उनकी कमान यीशु मसीह के ऊपर रहती है. उनका कमांड परमेश्वर सुनता है, उनकी जो प्रार्थना है, उनकी जो आज्ञा होती है वो परमेश्वर और सुनता उसका है. कमांड शैतान भी सुनता है. और वो शैतान भी सुनता है. नाही तर काहीच हलणार नाही. नहीं तो कुछ भी नहीं मिलेगा. तुम्ही किती कमांड करा, आप कितना भी आज्ञा तो दो, अजिबात जाणार वो नाही. वहां से नहीं जाएगा. अशांती तशीच राहील. आपकी अशांति वैसे ही हृदय में रहेगी बेचैन आहे. क्योंकि आप बेचैन हो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया. मत्तेच पुस्तक 11 अध्याय 28 वचन. इतक्या बेचैनीमध्ये, इतक्या वातावरणामध्ये, इतक्या त्रासामध्ये आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला खुलं आव्हान देते, तुम्हाला हात पसरून तो बोलवत आहे. मत्ते याचा 11 अध्याय 28 वचन. हे सब परिश्रम करने वालों और बोझ में दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगते वचन? आहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे पास्टरकडे जा. क्या वचन लिखा है? सारे परिश्रम से दबे लोगों, पासवान के पास जाओ. एखादा प्रॉफिट शोधा, कोई भविष्यवक्ता को ढूंढो, नाहीतर प्रेषित चाले. नहीं तो कोई प्रेरित भी चलेगा. असं सांगते. ऐसा लिखा है. कुणाकडे या, किसके पास आओ, कुणाकडे या, किसके पास आओ, कुणाकडे या. किसके पास आओ. अहो हे सगळं सोडवणारा फक्त एकच आहे, ये सब कुछ छुड़ाने वाला एक ही है. आणि तो वेड्यासारखा हात पसरून तुम्हा सगळ्याला वो बोलवतो. पागलों की तरह हाथ फैला के आपको बुला रहा है. त्याला तुमची काळजी आहे. उन्हें आपकी चिंता है. म्हणते आहो कष्टी भाराक्रांत जन सगळे माझ्याकडे या, कहते परिश्रम से दबे मी लोग मेरे तुम्हाला पास आओ, विसावा देईन. मैं तुम्हें विश्राम दूंगा. तुमच्या शांती अशांतीपासून तुम्हाला मी शांत करेन. तुम्हारी अशांति से मैं तुम्हें शांति दूंगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, ते माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून. मी जसं तुम्हाला म्हणतो, तुम्हाला शिकायचंय. येशू इतक्या वातावरणामध्ये शांत कसा होता, तुम्हाला शिकायचं आहे. आपको सीखना है. यीशु मसीह ऐसे वातावरण में भी, ऐसे समस्या में भी शांत कैसे मीटिंग थे. अटेंड करून तुम्ही शिकणार नाही. कोई भी मीटिंग या सभा अटेंड करके आप नहीं युट्यूब वरचे संदेश स्क्रॉल करून तुम्ही शिकणार नाही. यूट्यूब के संदेश देखकर आप नहीं येणारी परिस्थिती तुम्हाला शिकवेल. लेकिन आने वाली परिस्थिति आपको येणारं सिखाएगी. संकट तुम्हाला शिकवेल. संकट आपको सिखाएगा. देव आपल्यावर संकट यासाठी पाठवतो परमेश्वर से संकट को भेजते की हैं. ह्या संकटामध्ये तू स्थिर कसं राहायचं, संकट में आपको स्थिर कैसे तुझं रहना हृदय है, शांत कसं अपने हृदय को ठेवायचं, शांत कैसे हे रहना है, माझ्याकडून शिक. ये मुझसे सीखो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेकिन आपकी स्तुति मी नाही वचन सांगत आहे, शिका माझ्याकडून. शिका की मी कसा शांत होतो. तुम्ही कसं शिकणार आहे? वचन कहते हैं कि मुझसे सीखो शांत रहो, लेकिन आप कैसे सीखोगे? पवित्र आत्म्याची सहभागिता शिकू. आमीन. पवित्र आत्मा की सहभागिता आपको सिखाएगी. माणसाची सहभागिता तुम्हाला बिघडवेल. इंसान की सहभागिता आपको बिगाड़ देगी. लोकांवरची सहभागिता तुम्हाला बिघडवेल. लोगों के साथ की संगति आपको आपल्याला बिगाड़ेगी. असं वाटतं, मला याच्यात कोण सॉल्व्ह करेल माझा प्रॉब्लेम. आपको लगता है मेरा ये प्रॉब्लम कौन सॉल्व जो करेगा? पण तुला योग्य वाटतो, जो कोई आपको सही त्याचं लगे, जीवन पहिल्यांदा बघ. पहले उसका जीवन त्यानं जानो. त्याचे प्रॉब्लेम खरंच सॉल्व्ह केलेत का? उसने अपनी समस्या को का सच में फक्त बाहेरून असा बेस्ट दिसतोय, ऐसे बाहर से अच्छा लग रहा आतमध्ये है, सगळं हल्ले. अंदर से सब हिला हुआ है, त्याच्याकडे जाऊ नको. उसके पास मत जाओ. पण जो मनाचा सौम्य लेकिन मन का जो नम्र है, लीन आहे, जो लीन है, जो हात पसरून तुला आमंत्रण जो देत हाथ आहे, फैला के आपको बुला रहा तो है, तुला सोडवणार आहे, वो आपको छुड़ाने तो वाला तुला है, शांती वो देणार आपको आहे, शांति देने तो वाला तुला है, भयापासून मुक्त वो आपको करणार आहे, भय से मुक्त तो करने तुला वाला है, टेन्शन फ्री वो करणार आपको आहे, टेंशन फ्री तो करने तुला वाला है, आशीर्वाद वो देणार आपको आहे. आशीषित करने वाला है. त्याच्याकडे तू उसके बघणार. पास आपको जाना है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द प्रभु लॉर्ड. के नाम की स्तुति कोण हो. बोलवत आहे? कौन बुला रहा है? कोण बोलवत आहे? कौन बुला रहा है?
ज्याला येशू माहिती आहे, जिन्हें यीशु मालूम है, ते जर इतक्या प्रॉब्लेम मध्ये, तर विचार करा ज्याला येशू माहिती आहे त्यांची प्रॉब्लेम किती मोठी असते. अगर वो जो लोग यीशु मसीह को जानते हैं अगर वो ऐसे समस्या है तो समझे कि जो लोग मसीह में नहीं वो कितनी समस्याओं में होंगे. म्हणजे आज नवीन आहे, लेकिन आज जो नए हैं, आज तुम्हाला परमेश्वर आमंत्रण देतो. आज प्रभु आपको बुला रहे हैं. आज परमेश्वर तुम्हाला सांगते की सगळी चिंता आज माझी. प्रभु आपसे कह रहे हैं सारी चिंता मेरे ऊपर डालो. कशालाही घाबरू नको, किसी चीज से मत डरो, माझ्याकडे ये, मेरे पास आओ, मी तुला विसावा देईन. मैं तुम्हें विश्राम दूंगा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवीन लोकांसाठी बोलत आहे मी. नए लोगों के लिए मैं बात कर रही हूँ. तुम्हाला परमेश्वर निराश करणार नाही. परमेश्वर आपको निराश नहीं त्याच्या करेंगे. जवळ विपुल शांती आहे. उनके पास बहुत आई तो शांति जग है. देतं तशी नाही. वो कहते हैं, दुनिया माझी देती है शांती नहीं. अद्भुत आहे मेरी शांति आणि अद्भुत ती है. मी तुला देतो. वो मैं आज तुम्हें देने जा रहा जर हूँ. तुम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, अगर आज आप प्रभु के आणि पास त्याला आए म्हणाला, उसे कहेंगे प्रभु मला मुक्त कर, प्रभु मुझे मुक्त मला कीजिए, शांती दे, मुझे शांति दीजिए. आजच परमेश्वर तुम्हाला आज ही आपको शांति दे देंगे. हालेलुया. हालेलुया. आणि जे जुने आहे और जो पुराने हैं, त्याच्यामध्ये ऑलरेडी परमेश्वराचा जिनके आत्मा आहे. already परमेश्वर की त्याला आत्मा मात्र है. प्रॅक्टिस करायची उनके आहे. लिए practice त्याला करना मात्र है. देवाकडून शिकायचंय. उन्हें परमेश्वर से कारण सीखना तुम्हाला है. ऑलरेडी प्रभूने कृपा क्योंकि केली आहे. प्रभु ने आपके ऊपर already ती कृपा कृपा की तुम्हाला है. समजलेली वो नाहीये. अनुग्रह आपको समझी तुम्ही नहीं. distract झालाय. अगर उसे पण distract आज हो जर गए. तू म्हणत असशील, लेकिन आज अगर आप कह रहे हैं, प्रभू मी रेडी आहे, प्रभु मैं पागल हूँ, मला शिकव, मुझे सिखाइए, मला शिकव. मुझे सिखाइए. हालेलुया. हालेलुया. प्रेज द प्रभु के नाम की लॉर्ड. स्तुति. प्रेज द प्रभु के नाम लॉर्ड. की आणि स्तुति. प्रभू तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार प्रभु आपको सिखाएंगे. नाही. आपको हालेलुया. बिना सिखाए नहीं रहेंगे. वो प्रॉब्लेम कुठे आहे? समस्या कहाँ पर है? प्रॉब्लेम कुठे आहे माझ्या जीवनामध्ये? बायबल काय सांगते बघा, इब्री लोकांपत्र 4 अध्याय. ही चिंता इब्रानियों की किताब 4 अध्याय. माझ्या जीवनामध्ये काय आहे? ये चिंता मेरे जीवन में क्यों है? मी चांगल्या चर्चला अटॅच आहे, मैं अच्छे कलीसिया से जुड़ी चांगल्या हूँ. प्रॉफिटशी मी जुडलोय, अच्छे भविष्यवक्ता से मैं मी जुड़ी खूप हूँ. पैसा खर्च करतोय, मैं बहुत पैसा भी खर्च मी कर सगळ्या मीटिंग अटेंड मैं करतोय, सारे सभाओं को भी मी अटेंड कर सगळं करतोय. सब कुछ कर रहा हूँ. माझ्या जीवनातून का जात मेरे नाहीये? जीवन से वो क्यों नहीं जा रहा? त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिलंय. आप उसका जवाब वाचा इब्री लोकांपत्र 4 अध्याय, इब्रानियों की किताब 4 अध्याय पहिला वचन. पहला वचन यूं कहता है, इसलिए जबकि उनके विश्वास में प्रवेश करने की प्रतिज्ञा अब तक है तो हमें डरना चाहिए, ऐसा न हो कि तुमसे कोई उन जन से वंचित रह जाए. मराठीत वाचते तुमच्यासाठी. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तानी ऑलरेडी तुमच्यासाठी काम करून ठेवलेले आहे. आपण आज ते काम करते जे प्रभू येशूने ऑलरेडी केलेले आणि तुम्ही विनाकारण कष्ट करत आहात. यीशु मसीह ने पहले वो सारे कार्य किए, लेकिन आज हम ऐसे ही उस कष्ट कर रहे जो हमने नहीं करना है. यीशु मसीह ने पहले ही करके रखा है. तुम्हाला विसावा ऑलरेडी देऊन ठेवला. इथं वचन सांगते वचन के द्वारा पहले विश्राम दिया है. तुम्हाला ऑलरेडी शांती देऊन ठेवलेली आहे, उन्होंने पहले ही शांति पण देके तुम्ही रखी है. त्याच्यामध्ये घुसत नाहीये, लेकिन आप उनके अंदर नहीं जा रहे, कारण तुम्ही स्वतःवर घेऊन ठेवले, लेकिन आपने उसे अपने ऊपर लेके रखा. म्हणून तुम्ही विसावा प्राप्त नाही इसलिए करत आप आहे. विश्राम को प्राप्त नहीं कर पा दुसरं रहे. वचन सांगते या दुसरं ठिकाणी, वचन कहता है, कारण त्यांच्यासाठी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांच्या ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. क्योंकि हमें उन्हीं की तरह सुसमाचार सुनाया गया, पर सुने हुए वचन से उन्हें कुछ लाभ न हुआ, क्योंकि सुनने वालों के मन में विश्वास के साथ नहीं बैठा. हालेलुया. हालेलुया. भीती काय आहे माहितीये? डर क्यों है? भीती विश्वास नसल्याचा परिणाम आहे. विश्वास ना होने का परिणाम डर है. जिथं भीती आहे जहाँ पर डर है तिथं विश्वास नाही, वहाँ पर विश्वास आणि नहीं. जिथं विश्वास आहे जहाँ पर विश्वास है तिथं भीती वहाँ नाही. पर डर नहीं. मी नाही सांगत, मैं नहीं कह रही हूँ, बायबल सांगते. वचन कहता है. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला भीती आहे, अगर आपके अंदर डर है, तुम्हाला कळलं पाहिजे माझा विश्वास कुठेतरी कमी आपको झाला. समझना है कि मेरा विश्वास कहीं पे कमजोर आणि हो गया. प्रार्थनेच्या रूम मध्ये तुम्ही काय मागणार आहे? आप प्रार्थना के रूम में आप क्या माझ्या मांगेंगे? समस्या सोडो. मेरी सारी समस्याओं को छोड़ दो. नाही, नहीं, ही रॉंग प्रार्थना आहे. ये गलत दुआ तुम्ही है. देवाच्या जवळ जाऊन म्हणणार आहे, परमेश्वर के पण जबान तुम्हाला जाके वचनातून कळलंय प्रभु वचन के द्वारा की मुझे समझ विश्वास आया आणि है. माझा मेळ नाही झाले का? विश्वास. मेरे विश्वास को ऊंचा उठाए. हालेलुया. हालेलुया. शिष्य काय म्हणाली? चेले क्या कह रहे थे? फिलिपाने काय प्रार्थना फिलिप्पी केली? ने क्या दुआ की थी? गुरुजी आमचा हे गुरु हमारा विश्वास को बढ़ाओ. येशू त्यांच्या बरोबर होता ना, यीशु मसीह उनके साथ थे. सतत चमत्कार चालू होते ना, साथ में उनके साथ वो चमत्कार के जेवण खावण चालू होतं ना. खाना पीना मिल रहा मग था. विश्वासाची काय गरज तो होती? विश्वास की क्यों जरूरत थी? विश्वासाचा जनक संगती आहे. जो विश्वास के साथ ही उनके था, तसं नाहीये. ऐसा नहीं है. तुला विश्वासाची गरज आहे. आपको विश्वास की जरूरत है. प्रार्थना काय करणार? आपको क्या दुआ करनी है? विश्वास वाढव.
मेरे विश्वास को बढ़ाइए। ज्यावेळेस विश्वास वाढतो, जब विश्वास बढ़ जाएगा भीती खाली पडते, तो डर नीचे गिर ज्यावेळेस जाएगा। भीतीवर आहे, जब डर ऊपर है, विश्वास खाली पडतो, विश्वास डर गया है, म्हणून तुम्हाला त्याचा लाभ होत नाही, इसलिए वो आपको उसका लाभ नहीं मिल रहा है, म्हणून प्रार्थना काम करत नाही, इसलिए दुआ कार्य नहीं कर म्हणून रहे, दिवसभर YouTube वर संदेश शोधतोय, पण इसलिए काहीच फायदा नाही। आप दिन भर यूट्यूब पर संदेश देख रहे गाणी ऐकून ऐकून लाईट बिल वाढलं, पण माझं काही कमी झालं नाही। गाने सुन के लाइट बिल बढ़ गया, लेकिन मेरा कष्ट कुछ कम नहीं हुआ। हालेलुया, हालेलुया। कुठे लिहिले? कहाँ पे लिखा है? वचन काढ, मत्तेचं पुस्तक मत्ती रचित सुसमाचार 13वा अध्याय 13वां अध्याय 22 वचन। उसका 22 आयत। माझ्यासाठी किती लोक तरी मला असं म्हणतात की काय पण सांगा, आता किती पण प्रोत्साहनाचे शब्द करा, काय काम करणं झालं, मी संदेश ऐकून दमलोय, सगळं माहिती आहे, तोंड पाठ आहे। किती लोक आहेत की आता जी वचन काढली ती पाठ आहे? कितने लोग अभी जो हमने वचन सुने वो आपको बाय हार्ट है? हालेलुया। कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, सर्व गोष्टींसाठी आभार, पाठ आहे। अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे माझ्याकडे या, पण फायदा का होत नाही? सारे वचन बाय हार्ट, लेकिन उसका फायदा क्यों नहीं हो रहा है? वाचा मत्ती रचित सुसमाचार मत्तेचं पुस्तक 13 त्याचा 22 वचन। जो झाड़ियों में बोया गया था वह यह है जो वचनों को सुनता पर इस संसार की चिंता और धन का धोखा वचन को दबाता है और वे फल नहीं लाता। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की काय सांगते वचन? वचन। काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे। बघा त्याच्यामध्ये वचन पडलंय, काटेरी कोण आहे माहितीये? आता कसं होईल, आता काय होईल, आता कसं होईल, आता काय होईल, काळजी, चिंता, हा व्यक्ती ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वचन पडतं, बायबल असं सांगतं, परंतु संसाराची नाही, बरोबर वाचूया, काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची मोठ्याने संसाराची चिंता व द्रव्याचा धन का धोखा। कुठं प्रॉब्लेम आहे? समस्या कहाँ पर है? वचन का काम करत नाही? वचन क्यों कार्य नहीं कर 10 रहा? वेळा केलेली प्रार्थना का काम करत 10 नाही? बार की हुई प्रार्थना में क्यों 100 मीटिंग अटेंड करून का काम होत नाही? वो प्रार्थना सभाएं भी शिकाराबा का काम करत नाही? अन्य भाषा में बात करके भी क्यों नहीं कर रहा? संसाराची चिंता, संसार की चिंता, द्रव्याचा मोह, धन का लोभ, वचनाची वाट वचन को जो उसकी खुंटवता, उस वचन को बढ़ने नहीं दे रहा है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। इकडे आशिष, खुंटवतात म्हणजे काय करतात? दबाना मतलब क्या होता है? बोल ना, गाणं म्हण ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। त्याला श्वास पण घेता येत नसेल 100%, उसे सांस भी वो नहीं पा मी रहा। जोरात नाही दाबत आहे, मी जोर से हालेलुया, प्रेज द लॉर्ड। शोक करणं, खुंटवतात म्हणजे नरडं दाबल्यासारखं आहे, घुसायचा प्रयत्न सुरू आहे, कुणीतरी घालत आहे, पण ते आत जात नाही, कारण ते चोक झाले। कोई अंदर डालना चाहता है, कोशिश करे लेकिन नहीं कर पा रहे क्योंकि वो बंद हो गया है। ह्याला चिंता आहे, उसे बहुत चिंता है, ह्याचा प्रॉब्लेम आहे, उनकी समस्या है। ह्याला देवावर कसं टाकायचं कळत नाही, कैसे डालना आम्ही कसं भू करू, हम बहुत भूखेंगे, आशीर्वाद देऊ, आशीषित देंगे, अरे घाल करू, काय नाही म्हणा, कुछ नहीं होगा। ह्याला चिंतेतून बाहेर यायचं। हमें चिंता से मुक्त होना है। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम से स्तुति। टाळ्या वाजवा देवासाठी। उसके लिए आगे बढ़ो। चोक, इंग्लिश ट्रान्सलेशन सांगतं, चोक करतं। अंग्रेजी में चोक मतलब वो वहाँ पर खुंटवतं वचनाची वाट, उसको दबाना है, जो वचन की जो वचन बढ़ाना है उसको वो दबा तुम्ही है। चिंतेतून बाहेर त्याच वेळी येऊ शकता, आप उसी समय चिंता से बाहर आएंगे ज्यावेळेस तुमचं हृदय शांत, जब आपका हृदय शांत होगा। जे काही परमेश्वर घाले, जो कुछ परमेश्वर डाल रहे फळ हैं आले, उसका फल लाएंगे, शांती आहे, शांति आएगी। तुमचं जे चोकिंग आहे, आपका जो बंद होना है, ब्लॉक झालंय, जो ब्लॉक हो गया है, आपलं सिंक म्हणजे बेसिन असतं आपलं, बेसिन होता है, चोक झाल्यावर कई बार बंद हो जाता काय है। करतात? क्या करते हैं? माहिती आपल्याला, हमें मालूम है। लेडीज लोकांना, हालेलुया, कसं काढतात? कैसे निकालते हैं? परमेश्वर इतका क्रूर नाहीये, प्रभु देखो प्रेज द लॉर्ड, सगळी पाईप उपसून नाही काढतात, कोई पाइप नहीं तो निकालते, वचनाने काम करणार आहे, वचन के द्वारा उठा तुला लेते हैं। शांती देणार आहे, आपको शांति देने काय वाले हैं। आज तू फ्री व्हायला तयार आहे? क्या आवाज फ्री होने के लिए तैयार है? हालेलुया, हालेलुया। बायबल सांगते काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे, तो वचन ऐकतो, जो झाड़ी में बोए है वो वचन सुनता तो है, जसं तुम्ही ऐकत आहात। जैसे आप सुन रहे, काय तुम्ही आत घेताय? क्या बंधन ले रहे, काय तुम्ही त्याच्यावर अंमल करण्यासाठी प्रभूला धन्यवाद देता? क्या उसके ऊपर अमल करने के लिए प्रभु को धन्यवाद प्रभू दे रहे मी हैं? चिंता करणार नाही असं म्हणता? क्या आप कह रहे हैं कि इस चीजों की अब चिंता नहीं करूंगी? कारण देवाला हृदय कळतं, क्योंकि परमेश्वर हृदय को जांचते हैं। देवाला अंतःकरण समजतं, प्रभु आपके हृदय को जांचते हैं। मोठ्यानं हालेलुया।
हालेलुया. जो बहुत जोरों से हालेलुया तुझ्याशी करावा, आपका अन्य भाषा में काम बात नाही करणार. वो कार्य नहीं करेगा. ज्यावेळेस तुम्ही प्रभूला परमिशन देता, जिस समय प्रभु को आप अनुमति देंगे, तुझ्या उपस्थितीत शिकेन पित्या, उनके उपस्थिति में सीखेंगे मला आप. शांती हवी आहे. मुझे शांति चाहिए. मी तुम्हाला गॅरंटी देते, सेवा करणारे असतील, घरामध्ये देवाचा गौरव करणारे असतील, तुमच्या फॅमिलीसाठी पुढारपण करणारे असतील, नगरासाठी, जिल्ह्यासाठी, कशासाठी पण, तुम्ही जोपर्यंत शांत नाही, प्रभू तुम्हाला वापरत नाही. मैं आपको गारंटी दूं कि अगर आप मुखिया है, अगर आप पासवान है, आप भविष्यवक्ता है, नगर के लिए कुछ कर रहे हैं, लेकिन जब तक आपके अंदर शांति नहीं है, तब तक आप कार्य नहीं कर पाएंगे. शोक होणार. अब पूरी तरह से अब बंद हो तुम्ही जाएगा. ऐकणार, आप सुनेंगे. आपल्याला सांगायची जास्त सवय, तुम्ही सांगणार. अब ज्यादा बताने की आदत होगा, बताएंगे स्वतःची नहीं. लाईफ प्रॉब्लेम मध्ये. हालेलुया. हालेलुया. माणसानं सर्व जग मिळवलं, इंसान ने पूरी पण आपल्या दुनिया को जीत आत्म्याचा लिया. नाश करून लेकिन आत्मा का नाश किया. त्याला काय लाभ? उसने क्या पाया, उसको क्या लाभ? काय पाहिजे प्रभूला? प्रभु क्या चाहते हैं? तुमचा आनंद पाहिजे. आपका आनंद वो चाहते हैं. तो काय बघत आहे? वो क्या देख रहे हैं? त्याला आवडत नाही आपल्याला तुम्ही अशांत असले. वो उन्हें अच्छा नहीं लगता कि आप अशांत त्याला हैं. आवडत नाही तुमची बेचैनी. उन्हें अच्छा नहीं लगता आपकी त्याला बेचैनी, नको आहे तुमची भीती. आपकी डर उन्हें नहीं त्याला चाहिए. वाईट वाटतं. उन्हें बहुत बुरा लगता आणि है. आपण म्हणतो देवा कुठे काय करते, काहीच नाही करत. और हम कहते हैं, प्रभु आप क्या कर रहे हैं? कुछ नहीं कर रहे. प्रभू तुम्ही ऑलरेडी पृथ्वीवर करून ठेवलंय. हमने पृथ्वी में पहले करके तुला रखा है. तुझ्या आत्म्याला शिस्त लावायची. अपने आत्मा को इस आदत डालनी तुला है. तुझं हृदय फ्री करायचंय. आप अपने हृदय को मुक्त करना चौकी है. ब्लॉक काढून टाकायचा आहे. वो सारा चोको है उसे निकाल देना है. बघ तुला कशी शांती देते. और देखो मैं कैसे तुम्हें शांति देता हूँ. हालेलुया. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. 101% हा संदेश तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 101% ये संदेश आपके फायदे के कारण लिए है. देवाचा आत्मा बोलतो. क्योंकि परमेश्वर की आत्मा बात त्याला कर रही है. मंडळीची गरज समजते. उन्हें कलीसियाओं की जरूरत त्याला जानते हैं. मंडळीचा प्रॉब्लेम उन्हें कलीसियाओं की समस्या वो जानते त्याला हैं. नेमकं लोकांना काय पाहिजे समजतं. लोगों की क्या चाहिए वो जानते खूप हैं. आशेनं पण लोक येतात. ऐसे बहुत आशा से लोग आते हैं. खूप आशेनं पण लोक बहुत देवासाठी आशा से लोग परमेश्वर के पास आते हैं. प्रभू बोलवत आहे आज. प्रभु आपको बुला रहे हैं. जर तुम्ही असे आहात अगर आप ऐसे तर हैं आज तुमच्यासाठी प्रार्थना तो आज करणार. आपके लिए प्रार्थना माझी कीजिए. इच्छा आहे तुम्ही पुढे यावं. मेरी इच्छा है कि आप आगे. जितके पण चिंतेमध्ये आहेत, जितना लोग चिंता मी में, नाही बोलवत आहे, मैं नहीं बुला रही हूँ. परमेश्वर बोलवत आहे. परमेश्वर बुला रहे हैं. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन, अपने बोझ के तले हुए तुम्ही लोगों, सगळे मजकडे घ्या. मेरे सब मेरे पास आओ. मी तुम्हाला विश्राम देईन. मैं तुम्हें विश्राम दूंगा. आजचं वचन तुम्हाला 100% तुमच्या जीवनामध्ये, आज का वचन 100% आपके जीवन में ऑलरेडी कार्य ती करेगा. शांती तुमच्यामध्ये आली. आपके पास वो शांति आ चुकी ऑलरेडी है. हा विसावा तुमच्यामध्ये एंटर केलाय. विश्राम आपके अंदर पहले प्रवेश देवाचा कर आत्मा या ठिकाणी आहे. परमेश्वर के हाथ में आपण यहाँ उभा पर. राहूया. हम खड़े हो आपण जाएंगे. उभा राहूया. खड़े हो जाएंगे. आपण उभा राहूया. खड़े हो जाएंगे.